नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कौटिल्य IAS अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मी रत्नाकर मोरे आणि आपण पाहणार आहोत भारतीय अर्थव्यवस्था. मागच्या काही लेक्चर्समध्ये आपण भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक वाढ, आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास हा टॉपिक चालू केला होता. त्याच्यामध्ये आर्थिक वृद्धी, आर्थिक वाढ म्हणजे काय? आर्थिक विकास म्हणजे काय? हे पाहिलं होतं. आर्थिक वृद्धी म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये होणारी ग्रोथ किंवा जी मोजली जाऊ शकते, ही संख्यात्मक कल्पना आहे, बरोबर की नाही? आणि आर्थिक विकास हा गुणात्मक संकल्पना आहे. हे आपण याच्यातलं डिव्हिजन जे आहे, याच्यामधला फरक जो आहे, तो मागच्या लेक्चर्समध्ये आपण स्पष्टपणे पाहिला होता. संख्यात्मक म्हणजे काय? गुणात्मक म्हणजे काय? क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह याच्यातला डिफरन्स आपण पाहिला होता. आर्थिक वाढ किंवा इकॉनॉमिक ग्रोथ ही जी संकल्पना आहे, ही थोडीशी संकुचित आहे आणि आर्थिक विकास ही जी संकल्पना आहे, ही थोडीशी व्यापक आहे. बरोबर? आर्थिक विकास घडवून येण्यासाठीचा जो पूर्व टप्पा आहे, तो म्हणजे तुमच्या देशाची आर्थिक वाढ, इकॉनॉमिक ग्रोथ होणं हे गरजेचं आहे. इकॉनॉमिक ग्रोथ झाल्यानंतरचा पुढचा जो टप्पा आहे, तो आर्थिक विकास असणार आहे. त्याच्यामुळे आर्थिक विकास घडून येण्यासाठी आर्थिक वाढ किंवा आर्थिक वृद्धी घडून येणे ही पूर्वअट आहे. हे आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. आता एखाद्या देशाचा आर्थिक ग्रोथ झालेली आहे, इकॉनॉमिक ग्रोथ झालेली आहे, आर्थिक वाढ झालेली आहे किंवा आर्थिक वृद्धी झालेली आहे. त्याच्यानंतरचा पुढचा टप्पा आहे, की इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, विकास. बरोबर की नाही? आर्थिक विकास. त्या देशाचा आर्थिक विकास कशा पद्धतीने होत आहे, त्याच्यामधले घटक आपण मागच्या लेक्चर्समध्ये पाहिलेले आहेत. आणि त्याच्या पुढचा टप्पा येतो, की सामाजिक विकास किंवा समावेशी विकास. आणि हा आपल्याला आजचा टॉपिक आहे. समावेशी वृद्धी किंवा इन्क्लुझिव्ह ग्रोथ म्हणजे काय? बरोबर? आर्थिक वृद्धी घडून आली, तुमच्या अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक वृद्धी घडून आली. त्याच्यामुळे त्या देशाची अर्थव्यवस्था थोडी मजबूत झाली आणि त्या अर्थव्यवस्थेचे जे काही फायदे आहेत, हे नंतरच्या पुढील टप्प्यामध्ये विकासाचा जो टप्पा आहे, बरोबर? डेव्हलपमेंटचा जो टप्पा आहे, त्याच्यामध्ये वापरला जातो. बरोबर? म्हणजे पहिली आहे ग्रोथ. तुमच्या इकॉनॉमीची ग्रोथ झाली पाहिजे, वृद्धी झाली पाहिजे. ती ग्रोथ झाल्यामुळे काय होणार आहे? तुमच्या अर्थव्यवस्थेमध्ये पैसा येणार आहे, तुमची अर्थव्यवस्था सशक्त होणार आहे आणि त्याचं परतावा म्हणून आपल्याकडे काय मिळणार आहे? भांडवल किंवा कॅपिटल उभं राहणार आहे. म्हणजेच पैशाच्या स्वरूपात आपल्याकडे काय राहणार आहे? पाठबळ उभं राहणार आहे आणि त्या ग्रोथला पुढे काय करायचं? डेव्हलपमेंटमध्ये आपल्याला लावायचं आहे. बरोबर? डेव्हलपमेंट हा पुढचा टप्पा आहे, विकास. म्हणजे हे जे काही आर्थिक वृद्धी होते, याचा डेव्हलपमेंटमध्ये वापर करून त्याच्यामध्ये मग वेगवेगळे घटक आहेत विकासाचे. त्याच्यामध्ये याचा वापर करायचा आहे आणि सर्व समाजाच्या सर्व स्तरापर्यंत ते डेव्हलपमेंट पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करायचा. आणि त्याच्यामधला डेव्हलपमेंट, विकास. आता विकास जरी झाला तुमचा, आता ही गुणात्मक कल्पना आहे, बरोबर? याच्यामध्ये तुमच्या पायाभूत सुविधा असतील, याचा विकास करणं आहे, तुमचं शिक्षण असेल, आरोग्य असेल, ह्या सुविधांचा सामान्य जनांपर्यंत पोहोचवण्याचा काम डेव्हलपमेंट याच्यामध्ये केलं जातं. आता याच्यामध्ये हे डेव्हलपमेंट करताना सर्वांना सारख्या पद्धतीचे डेव्हलपमेंट करण्याचा जो प्रयत्न आहे, त्याला म्हणजे समाजातील सर्व स्तर, तुमच्या देशामधील सर्व समाज घटक त्यांच्यापर्यंत ही विकासाची गंगा पोहोचवणं, याला बोललं जातं समावेशी वृद्धी, इन्क्लुझिव्ह ग्रोथ. हा त्याच्या पुढचा टप्पा आहे. बरोबर की नाही? तुम्ही ग्रोथ केली, तुमच्याकडे विकास पसरायला लागला, झिरपायला लागला. त्याला ट्रिकल डाउन इफेक्ट म्हणतो, की जास्तीत जास्त वृद्धी होईल, त्याच्यानंतर काय होईल? तो विकास जो आहे, तो झिरपत झिरपत समाजाच्या सर्व स्तरापर्यंत जाणं हा अपेक्षित राहतं. त्याचाच पुढचा टप्पा आहे समावेशी वृद्धी. सर्वांचा विचार करून, सर्व समाज घटकाचा विचार करून जे विकास साधला जातो किंवा जी वृद्धी केली जाते, त्याला बोललं जातं समावेशी वृद्धी, इन्क्लुझिव्ह ग्रोथ. बरोबर? आणि हा आजचा आपला टॉपिक असणार आहे. सोपा आहे, साधा सरळ आहे, परंतु तेवढाच महत्त्वाचा आहे. नुसताच विकास करून किंवा ग्रोथ करून फायदा नाही. तर त्याच्यामध्ये सर्व समाज घटकांना त्याचे जे काही फळं आहेत ती चाखायला मिळाली, तरच त्याला आपण चांगल्या पद्धतीचा विकास किंवा डेव्हलपमेंट म्हणू शकतो. आणि आजकाल जगामध्ये समावेशी इन्क्लुझिव्हनेसला खूप जास्त महत्त्व आलेलं आहे. सामाजिक म्हणजे समावेशी वृद्धी. बरोबर? सर्वांचा विचार करून सर्व समाजातल्या सर्व घटकांचा विचार करून होणारी वृद्धी, याला आज जागतिक पातळीवर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर महत्त्व आलेलं आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतरची एक पुढचा टप्पा आहे शाश्वत वृद्धी. बरोबर? इन्क्लुझिव्ह झाल्यानंतर शाश्वत जी आपण वृद्धी करतोय, ती कशा पद्धतीची पाहिजे? टेम्पररी नकोय, तात्पुरत्या स्वरूपाचा हा बदल नकोय. जो काही वृद्धी आपण करतोय, त्याच्यामध्ये मानवी विकासाचा सुद्धा मुद्दा आहेच आहे. बरोबर? समावेशी वृद्धीमध्ये पुढचा टप्पा आहे मानव विकास. मानवी विकासाचे काही काही अंग आहेत. त्याच्यानंतर त्याचे
जे काही इंडिकेटर्स असतील, निर्देशक असतील तेही आहेत. जागतिक पातळीवर ते पण एक संस्था जागतिक दर्जाच्या संस्थांनी ते इंडिकेटर जे निर्देशक सुद्धा मांडून ठेवलेले आहेत आणि त्याच्या पुढचा टप्पा येतो हा शाश्वत विकास. बरोबर. आता हे सर्व करतोय हे मानवी विकासासाठी चाललेलं आहे. परंतु मानवी विकासाच्या पलीकडे जे पर्यावरण आहे, ज्याच्यावर मानव अवलंबून आहे, त्याचा सर्वांचा विचार करून जो विकास घडवला जातो त्याला काय बोललं जातं? शाश्वत विकास. शाश्वत म्हणजे काय? की आता आपण स्वतःचा डेव्हलपमेंटच्या प्रोसेसमध्ये निसर्गाचा पूर्ण वापर करत असतो. पुरेपूर वापर करत असतो. इत्थंभूत पद्धतीने एखादा रिसोर्सेस आहेत. बरोबर. त्या रिसोर्सचा पुरेपूर वापर करून आपल्या गरजा भागवून, देशाच्या आर्थिक गरजा, त्याच्यानंतर वैयक्तिक गरजा भागवून आपण ते जीवनक्रम चालत असतो. तो जीवनक्रम चालू असताना पर्यावरणाची सुद्धा काही हानी होते. बरोबर. समजा तुम्हाला एखादा समजा आपण शोधूया की तुम्हाला एखादा प्लांट चालू करायचा आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हवं आहे कॉपर किंवा तांब्याची आवश्यकता आहे. तांबं तुम्हाला काही हवेतून भेटणार नाही. ते जमीन खोदून तुम्हाला काढावं लागणार आहे. आता समजा जमीन खोदायची असेल, समजा जिथे तांबं उपलब्ध आहे तिथे काय आहे? जंगल आहे. ते जंगल तोडावं लागेल. नंतर तुम्हाला तिथून उत्खनन ते तांब्याचं जे काही असतील ते तिथून उत्खनन करून काढावं लागेल. त्याच्यानंतर तुम्हाला तांबं मिळणार आहे. बरोबर. ह्या प्रोसेसमध्ये ते तांब्याच्या नंतर तुम्ही वस्तू बनवाल. इलेक्ट्रॉनिक्समध्ये वापर होऊ शकतो. इलेक्ट्रिकल अप्लायन्सेसमध्ये त्याचा वापर होऊ शकतो आणि तुमची दैनंदिन गरजा भागू शकतात. त्याच्यातून धन मिळू शकतं आणि ते धन पुन्हा माणसाच्या उपयोगासाठी येऊ शकतं. हे एक सायकल आहे. परंतु हे सायकल वापरताना आपण ते जंगल तोडलेलं आहे, ती माती खणलेली आहे, त्या पर्यावरणाचा काही ना काही प्रमाणात आपण ऱ्हास केलेला आहे. तर हा ऱ्हास टाळण्याचा सुद्धा जिथे प्रयत्न केला जातो किंवा हा ऱ्हास जर झालाय तो भरून काढण्यासाठी काही उपाययोजनांचा वापर केला जातो आणि पुढच्या येणाऱ्या पिढीचा सुद्धा त्याच्यामध्ये विचार केला जातो. अशा पद्धतीचा विकास जेव्हा अशा पद्धतीच्या डेव्हलपमेंटच्या स्तराला जेव्हा आपण जाऊ त्याला बोललं जातं शाश्वत विकास. जेणेकरून आपण जगत असताना आपल्या बाकीच्या सजीवांचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे आणि त्याला बोललं जातं शाश्वत विकास. तर असे हे विकासाचे टप्पे आहेत. तर सध्या आपण समावेशी वृद्धी, इन्क्लुझिव्ह ग्रोथ ह्या टप्प्यावर पोहोचलो आहोत. त्याच्यानंतर आपल्याला व्हायचा मानव विकास आणि मानव विकासानंतर आहे शाश्वत विकास. ठीक आहे. तर असे हे टप्पे आहेत. आपण इकॉनॉमिक ग्रोथ, आर्थिक वृद्धीपासून चालू केलं. त्याच्यानंतर दुसरा आहे आर्थिक विकास. त्याच्यानंतरचा आहे आर्थिक विकासामध्ये सर्वांना सामावून घेणं म्हणजे समावेशी वृद्धी. त्याच्या पुढचा टप्पा आहे मानव विकासामध्ये काय काय घटक आहेत ते मोजायचं आहे. त्याचे इंडिकेटर्स असतील, जागतिक स्तरावर जे काही इंडिकेटर्स वगैरे दिलेले आहेत. बरोबर. ते पाहायचे आहेत. HD ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स वगैरे त्याच्यामध्ये लिंग आधारित सुद्धा आहेत. तर ते सर्व जे काही निर्देशक असतील ते आपल्याला पुढच्या चॅप्टरमध्ये पाहायचे आहेत आणि त्याच्यानंतर आहे समावेशी वृद्धी आणि त्याच्यासाठी जागतिक स्तरावर काय काय प्रयत्न चालू आहे जेणेकरून हा पृथ्वी जो ग्रह आहे तो माणसाच्या येणाऱ्या पुढच्या भविष्याच्या पिढ्यांसाठी कशा पद्धतीने आपण उपयुक्तता ठेवू शकतो. आत्ताच बघा, आत्ताचा सध्या जो आहे, आता क्लायमेट एवढं बदलतं आहे की साधारण 1-1.5 डिग्री जे पृथ्वीचं तापमान आहे ते जर समजा 1-1.5 डिग्रीने जरी वाढलं तरी माणसाच्या संपूर्ण नुसता माणूसच नाही, संपूर्ण पृथ्वीवरच्या प्राणीमात्रांच्या जीवनावर काहीतरी भयानक परिणाम होऊ शकतो आणि ते रोखण्यासाठी विविध पातळ्यांवर विविध गोष्टी चालू असतात. तर मानवाच्या कृत्यांमुळे पर्यावरणाला हानी पोहोचू नये त्याच्यासाठीच सध्या प्रयत्न चालू आहे आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी आपण शाश्वत आणि चांगल्या पद्धतीचं सुखकर जीवन प्रदान करू शकतो आणि याच्यासाठी सुद्धा प्रयत्न चाललेले आपल्याला जागतिक पातळीवर दिसून येत असतात. तर सध्याचा आपला टॉपिक आहे समावेशी वृद्धी. बरोबर. आता समावेशी वृद्धी म्हणजे काय बघा, भारतीय परंपरेमध्ये एक आपल्याकडे खूप मोठं एक सूत्र आहे, सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग्भवेत्. बरोबर. सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया म्हणजे त्याच्यामध्ये काय केलेलं आहे की एक प्रार्थना आहे. संस्कृतचा हा श्लोक आहे. त्याच्यामध्ये काय सांगण्यात आहे, सर्व जगातील लोक जे आहेत ते आनंदी राहिले पाहिजेत. त्याच्यानंतर सर्व जे प्राणीजन आहेत ते सुद्धा कशा आनंदासोबतच नुसता आनंद आहे का, रोगमुक्त सुद्धा राहिले पाहिजे. सर्वजण एकमेकांच्या कल्याणाचे साक्षीदार सुद्धा असले पाहिजे आणि या जगात कोणालाही दुःख सहन करावे लागू नये. हा या छोट्याशा श्लोकाचा किंवा प्रार्थनेचा आपण काय म्हणू शकतो अर्थ दिलेला आहे. सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया. बरोबर. सर्वांना आनंद लागो, सुख लागो, सर्वांचं आयुष्य जे काय आहे, जीवन जे आहे ते आरोग्यदायी राहो. बरोबर की आणि मा कश्चित् दुःख भाग्भवेत् त्यांना कोणत्याही प्रकारच्या वेदना किंवा दुःख भोगावं लागू नये अशा पद्धतीची प्रार्थना हा आपल्या संस्कृतीचा एक भाग सुद्धा आहे आणि हा आपला भाव सुद्धा आहे. बरोबर. तर आपण जगताना आपल्यामध्ये हा भाव असला पाहिजे की आपल्या बरोबर संपूर्ण जगाचं सुद्धा कल्याण झालं पाहिजे आणि
त्यांच्यामध्ये ते रोगमुक्त दुःखमुक्त राहावेत अशी आपण प्रार्थना याचना करत असतो. हे आपल्या प्राचीन ग्रंथामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. तर भारतीय संदर्भात समावेशक वाढ, बरोबर, भारतीय संदर्भात जेव्हा आपण समावेशक वाढ पाहतो, इथे कोणाचा विचार केलेला आहे? फक्त वैयक्तिक याचा एका याच्यामध्ये सुरुवातच आहे, सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वांचा विचार केलेला आहे. सर्व मनुष्य मात्र नाही, सर्व प्राणी मात्रांचा इथे विचार केलेला आहे. तर जो काही समावेशक शब्द आहे, समावेशक म्हणजे सर्वांना सामावून घेणारा असा जो भारतीय हा विचार आहे, तो इथे आपल्या संस्कृतीमध्ये तर आहेतच, आणि त्याच्यानंतर आपल्या घटनेमध्ये सुद्धा तो आलेला पाहायला मिळतो. त्याच्यानंतरचा आपल्या आर्थिक क्रियांमध्ये सुद्धा तो आलेला पाहायला मिळत असतो. म्हणजे सरकारांचं उत्तरदायित्व, आपण जे आपले कायदे आहेत, सॉरी, आपली जी घटना आहे, आपल्या घटनेमध्ये डायरेक्टरी डीपीएसपी जो भाग आहे, त्याच्यामध्ये राज्यांना सुद्धा काही निर्देश दिलेले आहेत की त्यांनी सरकार कशा पद्धतीचं चालवलं गेलं पाहिजे, आणि सरकार चालवत असताना त्यांना काय करायचं आहे, सरकार चालवत असताना त्यांना समाजहिताचं रक्षण करणं, सर्वांना त्याच्या समाजहिताचं रक्षण करताना त्याच्यामध्ये सर्वांना योग्य न्याय, योग्य संधी, योग्य पद्धतीने सर्वांना वागणूक देणं हे बंधनकारक केलेलं आहे आपल्या घटनेनुसार. आणि घटनेचाच मूळ गाभा आपल्या पूर्वीची जे काही संस्कृती आहे त्याच्यामध्ये सुद्धा आलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे समावेशक वाढ ही काय आहे? ही संकल्पना आपल्या भारतीयांसाठी किंवा भारत भूभागासाठी नवीन नाहीये. याच्यामध्ये इंटरनॅशनल लेवल त्याला नंतर जसं मान्यता मिळत गेलं त्याच्यानुसार आहे, परंतु हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग आहे, बरोबर. तर ही संकल्पना आपल्यासाठी काही नवीन नाहीये, फक्त याला एक संकल्पनेच्या रूपात आपल्याकडे नंतर सर्व देशात थोडा वेळ आला होता. तर आपण पाहत होतो समावेशक वाढ, बरोबर. तर आपल्या संस्कृतीमध्ये, आपल्या ऐतिहासिक याच्या परंपरेमध्ये आपल्याकडे समावेशक वाढ ही संकल्पना आपल्यासाठी काही नवीन नाहीये. तो आपल्या परंपरेचा किंवा आपल्या जीवनाचा एक गाभा किंवा भाव असं म्हणता येईल. आपण ते फॉलोच करत आलेलो आहोत. ठीक आहे. तर आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये सुद्धा याचा उल्लेख आहे. त्याच्यानंतर सर्वांना सोबत घेऊन जाण्याची जी काही भावना आहे, सर्वांना सोबत घेऊन जाण्याची भावना देखील याच्यामध्ये आहे, बरोबर. भारत एक असा देश आहे जो संस्कृतीच्या विकासाच्या काळापासून, म्हणजेच जेव्हा संस्कृतीचा उगम, भारत हा खूप पूर्वापार वसलेली संस्कृती आहे, त्याच्या काळापासूनच आपल्याकडे काय एक वसुधैव कुटुंबकम हा एक शब्द तुम्ही नेहमी ऐकला असेल, वसुधैव कुटुंबकम, वसुधैव कुटुंबकम. तर आपल्या जीवनाचा एक भाग आहे. या संकल्पनेवर विश्वास ठेवतोय आपण. आपली जी काही विचार प्रणाली आहे, भारतीय विचार प्रणाली, याच्यामध्ये काय आहे? वसुधैव कुटुंबकम ह्या शब्दावर किंवा ह्या भावनेवर, संकल्पनेवर आपण विश्वास ठेवणारी आपली संस्कृती आहे. आणि याच्यामध्ये काय आहे? संपूर्ण जगाला वसुधैव कुटुंबकम म्हणजेच एक कुटुंब मानत आलेलं आहे, बरोबर. आपल्या संस्कृतीमध्ये काय आहे? वसुधैव कुटुंबकम आहे. कुटुंबकम म्हणजेच की आपण संपूर्ण जगालाच काय म्हणत असतो? आपलं घर मानत असतो. आणि घरामधल्या लोकांशी आपला व्यवहार कसा असतो? प्रेमाचा असतो, संवादाचा असतो. आपण लोकांची काळजी घेतो, त्यांच्यासाठी चांगल्या गोष्टी करत असतो. तसंच जागतिक पातळीवर सुद्धा आपण असाच विचार करत असतो की हे जग जे आहे ते संपूर्ण कुटुंब आहे आणि याची काळजी घेणं आपली जबाबदारी आहे, आणि हीच आपली भावना आहे, बरोबर. भारताने नेहमीच जगातील संपूर्ण मानवी संस्कृतीला एक कुटुंब किंवा नातेवाईक सहयोगी मानलेले आहे, आणि हे आपल्या धर्मग्रंथांमध्ये सुद्धा बिंबवलेलं दिसून येतं, बरोबर. त्याच्यानंतरचा जो काळ होता की सध्या मध्यंतरी G20ची आपल्याकडे भारतामध्ये परिषद झाली होती आणि त्याचं अध्यक्षपद भारताकडे होतं. त्या भारताच्या G20च्या याच्यामध्ये सुद्धा आपल्या पंतप्रधानांनी वसुधैव कुटुंबकम हाच नारा दिलेला होता, बरोबर. एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य ही त्याची थीम ठेवण्यात आली होती. एक पृथ्वी, एक कुटुंब आणि एक भविष्य हे कशामधून आलेलं आहे? तुमच्या वसुधैव कुटुंबकम, म्हणजेच आम्ही संपूर्ण पृथ्वी मातेला एक घराचाच दर्जा दिलेला आहे, हे याच्यातून प्रतीत होतं. आपल्या पंतप्रधानांनी सुद्धा याचा घोष केलेला आपल्याला दिसून येत असतो, बरोबर. आपण याचं काय म्हणतो? याचा दृष्टिकोन काय आहे? ही G20 समिट होता. आमच्यासाठी संपूर्ण ग्रह एका कुटुंबासारखे आहे, बरोबर. कोणत्याही कुटुंबात प्रत्येक सदस्याचे भविष्य इतर प्रत्येक सदस्याच्या भविष्याशी खोलवर गुंतलेले तो असा त्याचा अर्थ होता. आणि जेव्हा आपण एकत्र काम करतो तेव्हा आपण एकत्र पुढे जातो, कोणालाही मागे न ठेवतो, बरोबर की नाही. आपण सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजेच दाखवायचं काय आहे? ह्या G20च्या अध्यक्षतेच्या माध्यमातून जगावर आपण आपली विचारधारा मांडलेली आहे की आपण संपूर्ण जगाला एक कुटुंब मानत आहोत, आणि इथे कोणीही आमचे प्रतिस्पर्धी जरी असले तरीही आम्ही त्यांना
सोबत सोबत घेऊन चालणार आहोत, ना की त्यांना मागे ठेवणार आहोत. आम्ही त्यांना सोबत सोबत घेऊन पुढच्या भविष्याची वाटचाल करणार आहोत आणि उज्ज्वल भविष्य निर्माण करण्यासाठी आपलं योगदान देणार आहोत. ही याच्या मागची मुख्य भावना होती आणि ही थीमही आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य. ठीक आहे. तर समावेशक जो भाव आहे तो आपल्या संस्कृतीचा एक पार्टी आहे. तर आता समावेशक वाढ म्हणजे काय ते आपण एक बेसिक थोडं पाहून घ्या. समावेशक वाढ ही काय आहे? एक संकल्पना आहे, कॉन्सेप्ट आहे. बरोबर? ते एक संकल्पनेच्या रूपात हा जरी भाव असला, सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, त्याला एक संकल्पनात्मक नाव समावेशक वाढ, इन्क्लुझिव्ह ग्रोथ असं देण्यात आलेलं आहे. तर ही काय आली एक आर्थिक बाजूमध्ये जर बोलायला गेलं तर ही एक संकल्पना झाली, कॉन्सेप्ट. ते कॉन्सेप्ट काय आहे? त्याच्यामध्ये कोणकोणते घटक इन्व्हॉल्व होतात जे आपल्याला इकॉनॉमिक्स, अर्थशास्त्राच्या याच्यामध्ये त्याच्यामध्ये कसं काय योगदान देतील ते आपल्याला इथे पाहायचं आहे. ठीक आहे. आता याचा उद्देश काय आहे? आर्थिक विकासाचा फायदा. बरोबर? समावेशक वाढ म्हणजे काय? आर्थिक जो विकास होतोय, बरोबर? इकॉनॉमिक ग्रोथ झाली, त्याच्यानंतरचा काय आला? डेव्हलपमेंटचा टप्पा आला. तो डेव्हलपमेंट होण्यामध्ये म्हणजेच आर्थिक विकास होण्यामध्ये त्याचा फायदा कोणाला? समाजातील सर्व घटकांना व्हावा हे सुनिश्चित करणे आहे. बरोबर? समावेशक वाढ म्हणजे काय लक्षात आलं तुमच्या? हा भावना, हा मूळ सिद्धांत आपल्या संस्कृतीचा एक भाग तर आहेतच, परंतु अर्थशास्त्राच्या याच्यामध्ये पाहायला गेलं तर ही एक कॉन्सेप्ट आहे. कॉन्सेप्टचा अर्थ काय आहे? इकॉनॉमिक ग्रोथ झाल्यानंतर जो विकासाचा टप्पा येईल, ठीक आहे, तो विकासाचा टप्पा गाठत असताना आपण पुढचा एक टप्पा त्याच्यामध्ये ऍड केलेला आहे, तो म्हणजे समावेशक वाढ, इन्क्लुझिव्ह ग्रोथ. ही संकल्पना कशासाठी ऍड करण्यात आली? कारण की जो काही आर्थिक विकास होतोय, तो आर्थिक विकासाचा फायदा समाजातील सर्व घटकांना व्हावा हे सुनिश्चित करणे म्हणजेच काय? समावेशी वृद्धी किंवा वाढ. बरोबर? हे एक निष्पक्ष आणि संतुलित वातावरण निर्माण करण्याबद्दल प्रत्येक व्यक्तीला पार्श्वभूमी किंवा परिस्थिती काहीही जरी असली, तुमची पार्श्वभूमी काय असेल, तुम्ही श्रीमंत असा, गरीब असा, ठीक आहे, वंचित असू शकता किंवा तुम्ही जेंडर म्हणजे तुमचं लिंग काहीही असो, बरोबर? त्याच्यानंतर तुम्ही चांगल्या पद्धतीचे जरी नागरिक असाल, सुशिक्षित असाल, बेरोजगार असाल, अशिक्षित असाल, तुमचं वय काही असो, ह्या सर्वांचा विचार न करता तुम्हाला काय द्यायचे? सामान्य संधी द्यायची आहे. बरोबर? त्याच्यानंतर संसाधन आणि सेवा तुम्हाला कशा झाल्या पाहिजेत? उपलब्ध झाल्या पाहिजेत. जे काही रिसोर्सेस आहेत त्याचाही तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये त्याचा तुमचा हक्क जो आहे, तुमचा वाटा तुम्हाला मिळाला पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला सर्व्हिसेस सुद्धा उपलब्ध झाल्या पाहिजेत. जे काही सामाजिक सेवा असतील त्या सर्व तुम्हाला समाजातल्या प्रत्येक घटकाला इरिस्पेक्टिव्ह ऑफ तुमच्या बाकीच्या सगळ्या गोष्टी असतील, तुम्ही गरीब श्रीमंत सगळे भेद, जातीभेद असतील, धर्मभेद असतील, लिंगभेद असतील, हे सर्व भेद विरहित तुम्हाला ह्या काय भेटला पाहिजे? संसाधन आणि सेवा उपलब्ध व्हायला पाहिजे. त्याच्याद्वारे तुम्हाला संधी सुद्धा उपलब्ध व्हायला पाहिजेत. समावेशक वाढ केवळ आर्थिक निर्देशकांच्या पलीकडे जाते. बरोबर की नाही? म्हणजेच काय होतं? समावेशक वाढ हे काय आहे? तुमचं आर्थिक परिस्थिती काय आहे याच्यावर डिपेंडेंट, तर त्याच्या पलीकडे जाणारी ही संकल्पना आहे. बरोबर? ती प्रत्येकासाठी काय? जीवनमान सुधारण्यावर लक्ष केंद्रित करते. म्हणजेच काय? माणसाचं जे काही जीवनमान आहे, राहणीमानाचा दर्जा असेल, त्याचं आरोग्य असेल, त्याचं शिक्षण असेल, बरोबर, त्याला मिळणाऱ्या सोयी सुविधा असतील, याचा विचार करणारं जे संकल्पना आहे, म्हणजे तुमचं जीवनमान सुधारण्यावर लक्ष केंद्रित करणारी ही संकल्पना आहे आणि त्याला आपण काय म्हणतो? समावेशक वाढ. आता हे जीवन सुधारण्यासाठी तुम्हाला बघा, म्हणजे शिक्षण आहे, आरोग्य सेवा आहे, रोजगाराच्या समान प्रवेशाला हे प्रोत्साहन देत असतं. बरोबर? समावेशक संकल्पनेमध्ये सर्वांना जेव्हा सोबत घेऊन जायचे, त्याच्यामध्ये जीवनमान सुधारण्यावर भर दिला जातो आणि त्याच्यामध्ये बघा, तुमचं शिक्षण आहे, बरोबर, आरोग्य सुविधा आहेत, त्याच्यानंतर तुम्हाला रोजगाराच्या समान संधी असतील, बरोबर, ह्या सर्व मिळवून देणं, अशी परिस्थिती निर्माण करणं म्हणजेच आपण काय बोलू शकतो? समावेशक वाढ. बरोबर? आता समावेशक वाढ ही संकल्पना आली. आता समावेशक वाढ म्हणजे काय पाहूया. बरोबर? समावेशक वाढ म्हणजे काय? असे विकास मॉडेल. बरोबर? अर्थव्यवस्थेमध्ये काय होतं? जेव्हा अर्थव्यवस्था एका मंत्रिमंडळाद्वारे किंवा शासनाद्वारे चालवली जाते, तेव्हा त्याचे काहीतरी प्रतिमान बनवले असतात. त्या प्रतिमानानुसार काय केलं जातं? प्रतिमान म्हणजेच काय? मॉडेल. एक प्रारूप ठेवलं जातं. मॉडेल किंवा प्रारूप म्हणूया. त्या प्रारूपप्रमाणे अर्थव्यवस्था आपली वर्कआउट केली जाते. म्हणजे समजा प्लॅनिंग कमिशन असेल, इथून मागे आपल्याकडे प्लॅनिंग कमिशन होतं, आता नीती आयोग आलं. तर नीती आयोग काय करणार आहे? पुढच्या 10-12 वर्षांचा, 20 वर्षांचा, 25 वर्षांचा, 30 वर्षांचा काय ठेवणार आहे? एक प्रारूप ठेवणार आहे की आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये कशा पद्धतीने बदल घडवून आणायचे आहेत. तर हे प्रारूप जेव्हा करताना आपण काय करणार आहोत? समावेशक वाढ. आपण जरी ग्रोथ करतोय, आपण विकास साधतोय, विकासाच्या विविध योजना राबवतोय, ते योजना राबवताना समाजाच्या प्रत्येक स्तरापर्यंत त्या पोहोचल्या पाहिजेत. अशा पद्धतीचं प्रारूप बनवून ते
तयार केलं जातं, तर त्याला काय बोललं जातं? समावेशक वाढ. बरोबर. तर हे जे अर्थव्यवस्थेमध्ये निर्णय घेणारे जे घटक आहेत, ते विकासाचे जे मॉडेल ठरवतील, जे काही प्रारूप ठरवतील, त्याच्यामध्ये काय असणार आहे? समावेशक वाढ हा संकल्पनेवर आधारित ती असली पाहिजे. इथे काय केलंय? आर्थिक प्रगती, बरोबर. तुमची जी काही आर्थिक प्रगती होते, देशाची प्रगती असेल, बरोबर, किंवा वैयक्तिक व्यक्तीची असेल, एखाद्या व्यक्तीची असेल, समाजातील सर्व व्यक्तींच्या कल्याणाकडे नेईल अशा पद्धतीची असली पाहिजे. एक समाज म्हणून त्यांची आर्थिक उन्नती तर झालीच पाहिजे, समाजाची झाली पाहिजे, समाजातल्या सर्व स्तरापर्यंत ती पोहोचली पाहिजे. उत्पन्नातील असमानता, संसाधनांची उपलब्धता आणि संधी कमी करण्यावर भर देत असते, बरोबर की? म्हणजे जे काही असमानता आहे त्या कमी करण्यावर हे प्रारूप काय करत असतं? काम करत असतं. आपण पाहतो की काही लोकांकडे जास्त संसाधनांची मालकी असते किंवा उपलब्धता असते, तर अशा पद्धतीचं प्रारूप बनवायचं आहे की ही जी संसाधनांची उपलब्धता आहे, संधींची उपलब्धता ही ठराविक लोकांपुरती मर्यादित न राहता समाजातील सर्व स्तरापर्यंत पोहोचवणं आणि अशा पद्धतीचं प्रारूप ठरवणं, त्याला काय बोललं जातं? समावेशक वाढ. बरोबर. म्हणजे तुमच्या जे काही ग्रोथ होत आहे, तुमचा विकास जो आहे तो समावेशक, त्याच्यामध्ये समाजातल्या सर्व स्तरापर्यंत तो पोहोचला पाहिजे आणि त्याच्यामध्ये सर्वांचं प्रतिनिधित्व असलं पाहिजे, बरोबर. असे वातावरण निर्माण करण्याबद्दल आहे, जिथे उपेक्षित आणि असुरक्षित गटांना देखील आर्थिक वाढीचा फायदा घेता येईल. हे प्रारूप कसं असलं पाहिजे? बरोबर. हे प्रारूप तयार करताना कसला केला पाहिजे? वातावरण कसं निर्माण करायचंय? उपेक्षित, काही जे उपेक्षित घटक असतील समाजातले किंवा असुरक्षित असतील, व्हलनरेबल असतील, बरोबर की नाही, त्यांना, त्या गटांना देखील काय केलं पाहिजे? आर्थिक वाढीचा फायदा घेता यायला पाहिजे. अशा पद्धतीचं हे प्रारूप तयार करणं गरजेचं राहतं. समावेशक वाढ केवळ आर्थिक घटकांचं नव्हे, तर शिक्षण, आरोग्य, सेवा आणि एकूण राहणीमान यासारख्या सामाजिक निर्देशकांना देखील व्यापत असते. आपण पाहिलं मागाशी तिथे काय काय आहे? शिक्षण आहे, आरोग्य सेवा आहे, रोजगाराची समान संधी आहे. ह्या सर्वांची व्याप्ती एवढ्या मोठ्या पद्धतीने असली पाहिजे आणि त्या सर्व समाजापर्यंत पोहोचली पाहिजे. काय बोललो आता? समावेशक वाढ. म्हणजे तिथं आपण राष्ट्रीय पातळीवर न करता गावाच्या पातळीवरच विचार करूया, बरोबर. तर ग्रामीण पातळीवर समजा काही श्रीमंत लोक असतील, गरीब लोक असतील, काही आदिवासी जमाती असतील, काही भटके लोक असतील, बरोबर ना. तर अशा पद्धतीचे लोक असतील, सर्वांना आता जरी तुमचा देश डेव्हलप होतोय, सर्व डेव्हलप होतोय किंवा तुमचं गावही गावामध्ये श्रीमंती येते, सर्व येतंय, पैसा येतोय, परंतु जे काही विकास कामं होतात ते सर्वांपर्यंत पोहोचतायत का? रोड सर्वांपर्यंत पोहोचतायत का? तिथली शाळा चांगली आहे का? त्या शाळेमध्ये येणारी मुलं सर्व स्तरातली आहेत का? बरोबर की? तर अशा पद्धतीचा सर्वांना त्याची ऍक्सेसिबिलिटी मिळाली पाहिजे, सर्वांना संधी मिळाली पाहिजे, रोजगाराच्या संधी सुद्धा सर्वांना मिळायला पाहिजे. जो काही शासनातर्फे जे काही कार्यक्रम राबवले जातात, जो काही सोयी सुविधा, पायाभूत सुविधा दिल्या जातात, त्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचतायत की नाही, याचं प्रारूप तयार करणं म्हणजेच काय? समावेशक वाढ. समावेशक वाढ काय? म्हणजे सर्वांना सामावून घेत होणारी वाढ. थोडक्यात छोटीशी संकल्पना आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. हे पर्यंत लक्षात, समावेशक वाढ म्हणजे काय हे तुमच्या लक्षात आलं तर पुढे पाहूया, बरोबर. आता समावेशक वाढीची ठळक वैशिष्ट्ये काय काय? सर्वात पहिलं आहे समान संधी, बरोबर. सर्वांना कशा पद्धतीची? समावेशक जेव्हा विकास होतो त्यामुळे काय होतं? समाजातील सर्व जे सदस्य आहेत, बरोबर, प्रत्येक स्तरामधले जे काय त्यांना सामाजिक आर्थिक पार्श्वभूमीकडे दुर्लक्ष करून त्यांची सोशल स्टेटस काय आहे, त्यांचं इकॉनॉमिक स्टेटस काय आहे, बरोबर की नाही, तर ते दुर्लक्ष करून त्याच्यामध्ये काय केलं जातं? संधी उपलब्ध करून दिल्या जातात. त्यामुळे काय होतं? त्या जे उपेक्षित लोक असतील, जे दुर्बल घटक असतील, त्यांना सुद्धा काय मिळतं? स्वतःचं जीवनमान उंचावण्यासाठी संधी मिळत असते किंवा एक भरभराटीची समान संधी त्यांना मिळत असते. त्याच्यानंतर दुसरा घटक आहे उत्पन्नातील असमानता कमी करणे, बरोबर. समावेशक वृद्धीचं पुढचं एक ठळक वैशिष्ट्य आहे, जी उत्पन्नामध्ये तफावत असते लोकांच्या. काही लोक खूप श्रीमंत असतात, काही एकदम गरीब असतात. यांच्यामधली दरी कमी करणे हे सर्वसमावेशक विकास घडवून आणण्याचा एक उद्देश आहे किंवा ठळक वैशिष्ट्य म्हणतील. याच्यामध्ये काय करणे? श्रीमंत आणि गरीब यांच्यामधला भेद दूर करणे हा आहे, बरोबर. त्याच्यानंतर संपत्ती आणि संसाधनांचे अधिक संतुलित वितरण झालं पाहिजे. संपत्ती आणि संसाधन, रिसोर्सेस सुद्धा कशा समान पद्धतीने वितरण झालं पाहिजे. आणि संपत्तीचं सुद्धा, नाही तर काही लोकांना खूप जास्त पैसे आहेत, काही लोकांना अजिबातच खायला सुद्धा पैसे नाहीत, अशा पद्धतीचं नाही. तर ही दरी कमी करणं, बरोबर. त्यांची संपत्ती सुद्धा, म्हणजे जरी आता संपत्तीतली समानता बघा, समजा एखादा व्यक्ती 1 कोटी कमवत असेल, बरोबर, किंवा 10 कोटी कमवत असेल, तर त्याला एक ठराविक त्याच्या उत्पन्नाच्या नंतर काय केलं तर जास्त टॅक्स लावून आपण त्याच्यामधला एखादा जो काही हिस्सा आहे तो आपण
कर स्वरूपात बाजूला घेऊन समाजाच्या उपयोगासाठी वापरला जाऊ शकतो. आणि एखादा समजा कमी उत्पन्न असेल तर त्याला आपण टॅक्स म्हणून काय करत असतो, बाजूला ठेवत असतो. कारण की का त्याच्या जो कमी उत्पन्न कमवतोय, समजा एखादा वर्षाला 50-60 एखादा ₹1,00,000 कमवतोय. आता त्याच्यामध्ये जर समजा तुम्हाला 30% त्याच्यावर कर लावला, तर त्याच्यामधले ₹30,000 तुम्ही काढून घेतले. त्याच्याकडून उरतीलच ₹70,000. तो 70,000 मध्ये काय बाकीचं चालवणार आहे? तर त्याच्याकडून घेऊन काय फायदा नाही. हां, पण जो जास्त उत्पन्न कमवतोय त्याच्याकडून घेणं आणि त्याचा समाजासाठी चांगल्या गोष्टींसाठी वापर करणं, जेणेकरून जे गरीब घटक आहेत त्यांनाही त्यांचा एक संधी मिळावी, त्यांचं राहणीमान उंचावण्यासाठी एक संधी देऊ शकतं किंवा त्यांच्यासाठी पायाभूत सुविधांसाठी तो पैसा खर्च केला जातो. अशा पद्धतीने एक श्रीमंत गरीब दरी कमी करण्याचा प्रयत्न इथे करण्यात असतो. त्याच्यानंतर आहे पुढचा घटक, तो म्हणजे सामाजिक सुरक्षा जाळे. आता सामाजिक सुरक्षा जाळ्यामध्ये म्हणजे काय? समावेशक वाढ, मजबूत सामाजिक सुरक्षा जाळ्यांच्या स्थापनेवर काय भर देत असते. आता सामाजिक सुरक्षा जाळे म्हणजे काय? त्याच्यामध्ये बघा, आर्थिक मंदी आणि संक्रमणादरम्यान असुरक्षित लोकसंख्येला आधार मिळत असतो. बरोबर. आता अर्थव्यवस्था जेव्हा चालत असते, या अर्थव्यवस्थेमध्ये मंदी, तेजी हे घटक चालू असतात. तेजी असते तेव्हा सर्व रोजगार वगैरे, सर्व गरिबी, दारिद्र्य ह्या गोष्टी कमी असतात. रोजगार जास्त प्रमाणात उपलब्ध असतो, तेव्हा गरिबीचं प्रमाण वाढतं, दारिद्र्याचं प्रमाण वाढतं. परंतु जेव्हा अर्थव्यवस्था मंदीच्या दिशेने जायला लागते, तेव्हा तुमच्या समाजातले त्याचा विपरीत होत असतो. म्हणजे लोकांचे रोजगार जाऊ शकतात, गरिबीचं प्रमाण, दारिद्र्याचं प्रमाण हे वाढू शकतं. तर तशा वेळेस जे लोक व्हल्नरेबल आहेत, तर त्यांना काहीतरी समाजाची सुरक्षा भेटली पाहिजे, त्याच्यासाठी सुद्धा हे काम करत असतं आणि त्यांना एक चांगलं लाईव्हलीहूड देण्याचा प्रयत्न आपण आपल्या उपाययोजनांमधून करत असतो. बरोबर. त्याच्यानंतर पुढचं आहे दर्जेदार शिक्षण आणि कौशल्य विकास. बरोबर. समाजातील सर्व घटकांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देणं गरजेचं आहे आणि ते करत असताना त्यांच्यामध्ये कौशल्य, बरोबर, स्किल डेव्हलपमेंट, त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीचं कौशल्य. नुसतं शिक्षण घेऊन फायदा आहे का? जर तुमच्याकडे कौशल्य नसेल तर तुमच्या शिक्षणाला, कागदी डिग्रीना काही फायदा अर्थ उरत नाही. तुम्ही शिक्षण घेता, त्या शिक्षणाबरोबरच काय, चांगल्या दर्जाच्या जे काही तुमच्याकडे कौशल्य असतील ते आत्मसात करणं आणि ते आत्मसात करून घेताना सर्वांना समान संधी देणं, हे सुद्धा महत्वाचं काम हे आहे किंवा हे ठळक वैशिष्ट्य म्हणू शकतो. त्याच्यानंतर रोजगार निर्मिती. बरोबर. सर्वांना समावेशक वाढ करताना तुमच्याकडे काय आहे, रोजगार निर्मितीमध्ये जेव्हा निर्माण होतोय, तो सर्व समाजातला सर्व घटकांना, म्हणजे समाजातल्या सर्व घटकांना त्याच्यामध्ये समान संधी मिळायला पाहिजेत आणि त्या निर्माण करणं हे याचं ठळक वैशिष्ट्य आहे. पुढचं आहे पायाभूत सुविधांचा विकास. आता पायाभूत सुविधांमध्ये काय येतं? रस्ते येतात, आरोग्य सुविधा येते, स्वच्छता वगैरे येते, बरोबर की नाही? अजून बाकीच्या गोष्टी येतात. ठीक आहे. तर हे सर्व करतात काय करतात, याचा सुद्धा फायदा कोणाला मिळाला पाहिजे? सर्वसामान्य घटकांना सुद्धा मिळाला, श्रीमंतांना मिळाला पाहिजे, गरिबांना मिळाला, दुर्लक्षितांना मिळाला पाहिजे, उपेक्षितांना सुद्धा मिळाला पाहिजे. तर अशा पद्धतीने, आणि विशेषतः करून जो वंचित भाग आहे त्यांच्यासाठी, म्हणजे रिमोट एरियाज असतील, ग्रामीण भाग असेल, तर तिथे तुम्ही आरोग्य सुविधा दिली पाहिजे, तिथे शाळांची उपलब्धता असली पाहिजे, रस्ते चांगले असले पाहिजेत, जेणेकरून तिथला प्रवास सुखकर होऊ शकतो. तिथला माणूस, ग्रामीण भागातला माणूस, अतिदुर्गम भागातला माणूस सुद्धा शहरी भागाशी रस्त्याच्या रूपाने जोडला जाऊ शकतो. त्याला जेव्हा काही अडचण येईल, तिथे आपण तो त्याची अडचण घेऊन, म्हणजे समजा त्याला आता एखादा शेतकरी, ग्रामीण भागामध्ये एखादा तांदळाचा शेतकरी आहे, याच्यामध्ये तांदूळ पिकलेला आहे, तो तांदूळ त्याला घेऊन येण्यासाठी तालुक्याच्या बाजारपेठेत जायचं आहे किंवा जिल्ह्याच्या बाजारपेठेत जायचं आहे, पण त्याच्याकडे रस्ताच नसेल, तर त्याला अडचणींचा सामना करावाच लागणार आहे. तो काय त्याची बैलगाडी घेऊन तर संपूर्ण येऊ शकत नाही. रस्ता असेल तरच तो साहित्य घेऊन येऊ शकतो आणि त्याची उपजीविका साधू शकतो. तर अशा पद्धतीने जे काही पायाभूत सुविधा असतील, रस्ते असतील, तुमच्या आरोग्य सुविधा असतील. आता समजा तो शेतकरी किंवा तो एखादा आदिवासी व्यक्ती असेल, तो त्याच्या पारड्यावरती आजारी पडला, तर तिथे एखादा हॉस्पिटल पाहिजे, जेणेकरून तो त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन स्वतःचा काही बेसिक उपचार असतील, प्राथमिक उपचार तो तिथे घेऊ शकतो. तर अशा पद्धतीच्या मेडिकल फॅसिलिटी सुद्धा उपलब्ध करून देणं गरजेचं असतं. म्हणजेच पायाभूत सुविधा खूप महत्वाच्या आहेत. हा घटक सर्वात महत्वाचा आहे, कारण की याच्यावर संपूर्ण अर्थव्यवस्था टिकून असते मित्रांनो. जेवढा तुमच्या पायाभूत सुविधा, त्यांचं जे जाळं असेल ते जेवढं मजबूत राहील, तेवढाच तुमचा देश किंवा तुमच्यामध्ये होणारा जो काही डेव्हलपमेंट असेल देशामध्ये होणारी, ती तेवढ्याच तीव्र गतीने होत असते. तर ठीक आहे. एक मला आता आठवत नाही, अमेरिकेचे एक राष्ट्राध्यक्ष होते, त्यांचं असं वाक्य होतं की आमचा देश ग्रेट आहे कारण की आमच्या इथले रस्ते चांगले आहेत. म्हणजे विचार करा, तिथले रस्ते चांगले असल्यामुळे तिथल्या राष्ट्राध्यक्षाचं हे वाक्य होतं की आमचा देश महान आहे कारण की आमचे इथले रस्ते चांगले आहेत. म्हणजे एवढं महत्व आहे तुमच्या पायाभूत सुविधांना. आता त्यावेळेस रस्ते होते, आता तर भरपूर पर्याय आहेत. म्हणजे हे 60-70 वर्षापूर्वी, 50-60 वर्षापूर्वी गेलेलं कदाचित वाक्य असू शकतं त्यांनी, बरोबर की नाही? परंतु
आत्ताच्या परिस्थितीमध्ये तुमचे रस्ते असतील, तुमच्या शिक्षण सुविधा असतील, तुमच्या इकडचे नुसतं शिक्षणामध्ये नुसतं तुमच्या लहान-लहान शाळा नाहीत, तुमची युनिव्हर्सिटी चांगल्या पद्धतीने त्या युनिव्हर्सिटीच्या अंडर रिसर्च अँड डेव्हलपमेंट प्रोग्राम्स असतील, मोठमोठे चांगले पदवीधर असतील, त्यांना मोठमोठे इन्स्टिट्यूट असतील, त्या डेव्हलप करणं. त्याच्यानंतर तुमचं बंदर असेल, इम्पोर्ट एक्सपोर्टसाठी बंदरांचा वापर होत असतो. ते बंदरांची फॅसिलिटी, कॅपॅसिटी खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप करणं गरजेचं राहतं. त्याच्यानंतर तुमच्याकडचं विमानसेवा असतील, तुमच्यात सर्वात महत्त्वाची म्हणजे रस्ते वाहतूक, बरोबर? कारण की देशातली जवळपास 60% जी वाहतूक होते गुड्सची, सामानाची, ती रस्त्यामार्फत होत असते. परंतु रस्त्यामार्फत जायला मग तुमचा डिझेलचा खर्च वाढत असतो. त्याच्यानंतर तुमचं ॲक्सिडेंट्स वगैरे म्हणजे लाईफचा पण तिथे लॉस होण्याचा एक थोडाफार टक्क्यात तिथे संभाव्यता असते. तर त्याच्यानंतर तुमचा येतो रेल्वे ट्रान्सपोर्ट. रेल्वे ट्रान्सपोर्ट जेवढ्या चांगल्या पद्धतीने होईल, तेवढं चांगलं आहे. कारण रेल्वेचा ट्रान्सपोर्ट हा थोडा सेफ्टी मानला जातो आणि त्याच्यानंतर की तो लवकर सुद्धा होतो. त्याच्यानंतर वॉटरवेज सुद्धा असतात. आता भारतासारख्या देशामध्ये नद्या भरपूर आहेत. बारमाही नद्या काही प्रदेशात आहेत, सर्व प्रदेशांमध्ये काही बारमाही नद्या नाहीयेत आणि पाण्याचा स्तर सुद्धा कमी जास्त आहे. त्याच्यामुळे वॉटरवेज डेव्हलप होताना आपल्याकडे संपूर्ण देशामध्ये त्या चांगल्या पद्धतीने एवढं डेव्हलप नाही होऊ शकत. परंतु जिथे आहे तिथे गरजेचं आहे. कारण की याने मग काय होतं, ट्रान्सपोर्ट साठी जो लागणारा खर्च आहे तो कमी होतो आणि त्याच्यानंतर तिथे वेळही कमी लागतो. त्याच्यामुळे पटापट तुमचं ट्रान्झॅक्शन आंतरराज्यीय म्हणा, आंतरदेशीय म्हणा होऊ शकतात. तर ट्रान्सपोर्ट एवढं महत्त्वाचं आहे आणि याचा इम्पॅक्ट तुमच्या समाजावर सुद्धा चांगला होत असतो. जेवढं चांगलं तुमचा पायाभूत सुविधा, तेवढ्या तुमच्याकडे चांगल्या पद्धतीच्या तुमचा राहणीमानाचा दर्जा चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. तर हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि याच्यावर पुढे आपल्याला सेपरेट चॅप्टर सुद्धा आहेत. म्हणजे रस्ते वाहतूक असेल, तुमचे बंदर असेल, विमान सेवा असतील, तुमचं रेडिओ नेटवर्क असेल किंवा तुमचं दूरसंचार असेल, हे सर्व तुमच्या कशामध्ये येत असतं, पायाभूत सुविधांमध्ये येत असतं. त्याच्यानंतर पुढचा घटक आहे लिंग समानता. हा एक सुद्धा महत्त्वाचा खूप घटक आहे, बरोबर? आता समाजाचा विचार करताना त्याच्यामध्ये पुरुष आणि स्त्रिया हा भेद केला जातो. तर तो भेद टाळून सर्वांना, स्त्रियांना आणि पुरुषांना समान संधी सर्व बाबतीत, नोकरीच्या बाबतीत असतील, व्यवसायाच्या बाबतीत असतील, शिक्षणाच्या बाबतीत असतील, आरोग्याच्या बाबतीत असतील, त्या पुरवणे आणि तशा पद्धतीने उपाययोजना करणे. ठीक आहे? तर अशा पद्धतीने उपाययोजना करणे हे आणि याच्याद्वारे आपण काय करतो, समावेशक वाढ म्हणजे याच्यामध्ये महिलांचा सुद्धा विचार करण्यात येत असतो. त्याच्यानंतर पुढचा घटक आहे ग्रामीण आणि शहरी एकात्मता, बरोबर? ग्रामीण आणि शहरामध्ये सुद्धा प्रचंड तफावत असल्याचे आपण दिसून येते. म्हणजे तुम्ही विकास करताना जेव्हा उपाययोजना करत असता, तेव्हा ग्रामीण भाग आणि शहरी भागाला सुद्धा तेवढ्याच समान पद्धतीने ट्रीट करणं किंवा त्याच्याकडे पाहणं हे गरजेचं राहतं. जशाच पायाभूत सोयी सुविधा शहरी भागात असतील, तशाच ग्रामीण भागात पुरवण्याचा सुद्धा इथे विचार केलेला असतो. याच्यामुळे काय होणार आहे, आता बघा, ग्रामीण आणि शहरी भागामध्ये स्थलांतर हा मोठा विषय असतो, बरोबर? ग्रामीण भागामधून शहरी भागामध्ये लोक स्थलांतर करत असतात. तर स्थलांतर का करत असतात? कारण की तिथे रोजगाराच्या संधी उपलब्ध नसतात. तिथे आरोग्याच्या सोयी उपलब्ध नसतात. तिथे शिक्षणाच्या ज्या काही सोयी असतील त्या खूप निम्न दर्जाच्या असतील. खालच्या दर्जाच्या नाही म्हणता येणार. एक निम्न दर्जाच्या म्हणजे कनिष्ठ पातळीच्या असू शकतात. म्हणजे तिथे एक शाळा असेल, तुमचं हायस्कूल असेल, तुम्ही ग्रॅज्युएशन पण नाही म्हणता, 10वी 12वी पर्यंत शिक्षण घेऊ शकता. पण त्याच्या पुढचं जे काही ग्रॅज्युएशन असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन असेल, पीएचडी वगैरे हे तुम्हाला शहराकडे यावं लागतं. तर अशा पद्धतीच्या सोयी सुविधा त्याच्यामुळे काय होतं, लोकांचं स्थलांतर होतं. रोजगार नसल्यामुळे ग्रामीण भागातून व्यक्ती शहरी भागात होतं आणि काय होतं, मग शहरांवरचा ताण वाढत जातो आणि शहरांवरचा ताण वाढत गेला तर मग ते शहर बकाल पद्धतीने वाढणं, त्यांना सोयी सुविधा नाही मिळत, मग तुमच्याकडे झोपडपट्टी वाढणार, त्याच्यामध्ये लोक कंजेस्टेड वाढणार, मग त्याच्यानंतर पुन्हा त्याचा पाणी प्रश्न येतो, त्याच्यानंतर तुमच्या ट्रॅफिकचा प्रश्न येतो, त्याच्यानंतर तुमचा बाकीच्या सुद्धा इतर गोष्टी, घनकचरा व्यवस्थापन वगैरे ह्या गोष्टी सर्व ज्या काही चुकीच्या पद्धतीने घडत जातात. त्याच्यामुळे हे जे स्थलांतर कमी झालं, ग्रामीण भागामध्ये समजा सोयी सुविधा चांगल्या असतील, तिथल्या लोकांना त्याच प्रदेशामध्ये चांगल्या पद्धतीचं रोजगाराच्या संधी मिळाल्या, तर त्यांचं स्थलांतर ग्रामीण भागातून शहरी भागाकडे होणार आहे हे कमी होणार. तर ते करण्यासाठी आपल्याला कशा पद्धतीची उपाययोजना करू शकतो किंवा अशा पद्धतीचं उपाययोजना करणं हे मुख्य तत्व असणार आहे. आणि अशा पद्धतीचा याला सुद्धा हा एक समावेशनाचा, इन्क्लुझिव्हनेसचाच हा एक घटक आहे, ग्रामीण आणि शहरी समानता. त्याच्यानंतर आहे पर्यावरणीय शाश्वतता, बरोबर? आपण सुरुवातीलाच पाहिलं होतं लेक्चरच्या की पर्यावरणाचं महत्व सुद्धा. याच्या पुढचा टप्पा आहे मानव विकास, म्हणजे मानव विकासामध्ये असणारे घटक आणि त्याच्या पुढचा आहे शाश्वत विकास, बरोबर? आता इथे याच्यामध्ये हे पण आहे बघा, इन्क्लुझिव्ह मध्ये पर्यावरणाचा सुद्धा विचार करण्यात आलेला आहे. पर्यावरणीय शाश्वतता, शाश्वत पद्धतीचा पर्यावरण टिकून ठेवणं आपल्याकडे गरजेचं आहे, जेणेकरून येणाऱ्या पुढच्या पिढ्यांना सुद्धा त्याचा चांगल्या पद्धतीने उपभोग घेता येईल. ओके, तर
त्याच्यानंतर आहे भागधारकांचा सहभाग, बरोबर. धोरणं, समाजातील धोरणं ठरवताना त्याच्यामध्ये सर्व समाजातल्या त्यांचं काय असलं पाहिजे, प्रेझेंटेशन, प्रतिनिधित्व असलं पाहिजे, बरोबर. त्याला बोललं तर भागधारकांचा सहभाग. समाजातला प्रत्येक घटक हा डिसिजन मेकिंगच्या याच्यामध्ये आला पाहिजे, जेणेकरून प्रत्येक याचा विचार तिथे बारकाईने केला जाईल आणि सर्व समाजाचा विचार करून जे निर्णय घेतले जातील ते समाज हितासाठी घेतले जाऊ शकतात. हे काय आले आपले समावेशक वाढीची ही काय वैशिष्ट्य आपण पाहिली गेली. ठीक आहे. तो समावेशक वाढ आणि आव्हाने या ठिकाणी. ठीक आहे. तर समावेशक वाढ करताना आपलं पहिलं आव्हान आहे ते म्हणजे गरिबीचं आहे, बरोबर. प्रगती असूनही गरिबी ही एक महत्वाचं आव्हान आहे, जी लाखो लोकांना प्रभावित करत असतं. गरिबी भयानक असतं मित्रांनो. तर त्याचे परिणाम, जो गरीब आहे त्यालाच माहिती की गरीब काय काय अडचणी येत असतात, आणि गरीब असेल तर जगकडे पाठ फिरवतं. त्याच्यामुळे गरिबी हे सगळ्यात मोठं आव्हान आहे आणि हा सर्वात मोठा रोग असेल तर तो कोणता आहे, गरिबीचा रोग आहे, बरोबर. माणूस सगळ्याशी लढू शकतो, गरिबीशी लढताना माणसाचं आयुष्य जात असतं. खूप लोक गरिबीत जन्मतात, गरिबीत मरतात. ठीक आहे. जन्म गरीब असा हा गुन्हा नाहीये, मरताना गरीब नसावं माणसाने. ठीक आहे. प्रत्येकाने काही ना काही काम करावं, त्यांना तशा चांगल्या संधी तयार करणं, बरोबर. त्यांना सुविधा देणं हे एक शासकीय पातळीवर काम केलं जातं आणि समाज म्हणूनही आपलं एक काम काय आहे की बाबा गरिबी हटवण्यासाठी आपण कार्य केलं पाहिजे. ठीक आहे. सामाजिक विकासाचे उद्दिष्ट काय असलं पाहिजे, गरिबांना शिक्षण, बरोबर. शिक्षण घ्या. तुम्ही गरीब असाल किंवा जो व्यक्ती गरीब असतो त्याला सर्वात पहिली अडचण, त्याचं गरिबी दूर करण्यामध्ये सर्वात मोठा वाटा हा शिक्षण घडवू शकतो. पण शिक्षण घेण्यामध्ये सुद्धा अडचणी येत असतात. तर गरिबांना शिक्षण मिळावं त्याच्यासाठी उपाययोजना करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आरोग्य. गरीब एखादा व्यक्ती असेल तर त्याच्या आरोग्याच्या सुविधा सुद्धा त्याला मिळत नाही चांगल्या पद्धतीने, तर त्याला त्या आरोग्याच्या सुविधा मिळायला पाहिजेत. त्याच्यासाठी काम करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर या संधींमध्ये चांगली उपलब्धता प्रदान करून देणे आणि त्यांचे उत्थान घडवून आणणे, म्हणजे त्यांना अपलिफ्ट करणे, हे लक्ष आपलं असलं पाहिजे. गरिबी हे एक आपल्या समोरचं मोठं आव्हान आहे. खूप मोठी जनता ही आपली अजूनही गरिबीमध्ये जगत आहे. तर त्यांचं उत्थान करणं ही आपल्याकडे काय असली पाहिजे, समावेशक वाढ घडवून आणताना गरिबी हे एक आव्हान आहे आणि ते करताना आपले उपाययोजना राबवताना किंवा विकास घडवून आणताना त्याचा विचार होणं गरजेचं आहे. त्याच्यानंतरचा पुढचा आहे बेरोजगारी, बरोबर. बेरोजगार असेल तरी गरिबी, बेरोजगार असेल त्याच्यानंतरचा पुढचा टप्पा गरिबीचा आहे. कारण तुमच्याकडे रोजगारच उपलब्ध नसेल, तुमचं उत्पन्न तुमच्याकडे येत नसेल, तर तुम्ही हा व्यक्ती जरी चांगला असेल तरी कालांतराने तो गरिबीच्या दिशेनेच प्रवास करत आहे असं आपण म्हणू शकतो. त्याच्यामुळे बेरोजगारी हटवणं, बरोबर. तर बेरोजगारी हटवणं हा सुद्धा मोठा टास्क आहे. सर्व लोकांना, सर्व विकास साधताना सर्व लोकांना रोजगाराच्या पुरेशा संधी उपलब्ध करून देणं हे आपलं काम आहे, बरोबर. त्याच्यानंतर आहे शेतीविषयक मागासलेपणा, बरोबर. भारत शेतीप्रधान कृषीप्रधान देश आहे असं म्हणत असतो. तर इथे शेतीच्या सुद्धा खूप साऱ्या अडचणी असतात. आता शेती आपल्याकडे लोकसंख्या तर खूप जास्त आहे. शेतीचं तुकडीकरण खूप मोठ्या पद्धतीचं आहे. यांत्रिकीकरण तिथे शक्य होत नाही काही काही याच्यामध्ये. तर त्या सामान्य शेतकऱ्याला परवडेल अशा पद्धतीचं तंत्रज्ञान आपण तयार करणं. ठीक आहे. त्यांना तशा पद्धतीच्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देणं. तर हा त्यांचा मागासलेपणा कमी करण्यासाठी, आता शेतीचा मागासलेपणा हाच की बाबा ते कमी क्षेत्र असेल तर तिथे तर तांत्रिक वापर करू शकत नाही. मनुष्यबळाची कमतरता असते, बरोबर. तर तिथे आणि पारंपरिक पद्धतीने शेती केली जाते. तिथे अज्ञानही कामी पडतं. त्याच्यामुळे त्याचा जो खर्च होतो, उत्पादनावर होणारा खर्च सुद्धा जास्त असतो. कारण की त्याला लेटेस्ट टेक्नॉलॉजी किंवा लेटेस्ट माहिती, तंत्रज्ञानाचा त्याचा जो हे आहे, तंत्रज्ञानाची अवगत त्याला चांगल्या पद्धतीने होत असतो. त्याच्यामुळे सुद्धा त्याला अडचणी निर्माण होत असतात. त्याच्यानंतरचा पुढचा टप्पा आहे की शेतकऱ्याला बाजारभाव, शेतात पिकवलेल्या मालाचा बाजारभाव ठरवण्याची त्याला मुभा नाहीये. त्याला तो बाजारभाव ठरवण्यासाठी मंडईमध्ये जावं लागतं किंवा जिथे ॲग्रीकल्चरल हे राहतात, बरोबर. ॲग्रीकल्चरचे मार्केट्स असतात तिथे जाऊन त्यांना तो दलालांच्या सहाय्याने किंवा व्यापाऱ्यांच्या सहाय्याने तो माल विकावा लागतो. त्याच्यामुळे स्वतःचा जो काही शेतमाल आहे त्याला स्वतःच्या शेतमालाचा भाव ठरवण्याचा हक्क अजूनही नाहीये. तर अशा पद्धतीच्या बऱ्याचशा अडचणी आहेत. त्याच्यामधून मार्गक्रमण करणे आणि शेतकऱ्यांना सुद्धा चांगलं राहणीमान किंवा त्यांचा गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रयत्न करणे हे आपल्या समोरचं एक मोठं आव्हान आहे. त्याच्यानंतर आहे सामाजिक विकास. आता सामाजिक विकास करताना समावेशक विकास म्हणजे उपेक्षित गटांना सक्षम करणे. जे काही उपेक्षित असतील त्यापर्यंत अजून समाजाची गंगा पोहोचली नाही, त्या उपेक्षित गटांचा सुद्धा विकास करणं हा सुद्धा आपल्याकडे एक मोठं टास्क आहे किंवा एक आव्हानाच्या स्वरूपात आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये ते
आव्हान म्हणून उभं राहिलेलं आहेच आहे. बरोबर. त्याच्यानंतर आहे प्रादेशिक विषमता. बरोबर. आता प्रादेशिक विषमता, भारत हा खूप मोठा खंडप्राय देश आहे. याच्यामध्ये भौगोलिक परिस्थिती सुद्धा वेगळी आहे. त्याच्यानंतर भारताचा जो काही प्रारूप आहे ते पावसावर अवलंबून आपल्याकडे शेती केली जाते. तर मान्सून पद्धतीचा पाऊस पडत असून त्याचं वितरण सुद्धा खूप असमान आहे. प्रादेशिक असमानता दूर करताना प्रत्येक व्यक्तीला राजस्थानच्या वाळवंटापासून हिमालयाच्या बर्फापर्यंत जगातील सर्वात जास्त पाऊस पडणारे सुद्धा भारतामध्येच आहे. चेरापुंजी असेल, त्याच्यानंतर मागच्या 1-4-5 वर्षामध्ये आपला जो ताम्हिणी घाट वगैरे हा जो प्रदेश आहे, आंबोली घाट हा जो प्रदेश आहे, इकडे जगात सर्वात चेरापुंजीपेक्षा जास्त पाऊस मागच्या याच्या काळामध्ये तिथे नोंदवला गेला होता. म्हणजे जगात सर्वात जास्त जे पाऊस पडतो, ते सुद्धा भारतामध्ये आहे. आपल्याकडे वाळवंट सुद्धा आहे. बरोबर. राजस्थानचं वाळवंट आहे खूप मोठ्या प्रमाणात. त्याच्यानंतर हिमालयाचा हे सुद्धा आहे, की जिथे 12 महिने बर्फाच्छादित असणारा प्रदेश आहे. त्याच्यानंतर 12माही नद्या वाहणाऱ्या सुद्धा नद्या आहेत आणि काही-काही नद्या अशा आहेत आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये जिकडे नंतर पाण्याची बोंब असते. बरोबर. आता मध्यंतरी एक नाशिकचा व्हिडिओ प्रसारित झाला होता, ज्याच्यामध्ये ती एक महिला की एक हंडाभर पाणी मिळवण्यासाठी एक 60 फूट काहीतरी खोल विहिरीमध्ये उतरतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. अशी सुद्धा इतकी प्रादेशिक असमानता आहे आणि ह्या असमानता सांभाळताना तुम्हाला ही प्रादेशिक असमानता सुद्धा तुमच्या ग्रोथमध्ये, तुमच्या समावेशन विकासामध्ये एक मोठा अडथळा असते. कारण की प्रत्येकाच्या गरजा तिथल्या प्रदेशानुसार वेगळ्या असू शकतात. त्यांना त्या उपलब्ध करून देणे हे सुद्धा एक सरकार किंवा समाज म्हणून दायित्व आहे आणि ते टप्पा पार करणं समावेशक विकासासाठी खूप मोठं आपल्याकडे आव्हान आहे. ठीक आहे. आणि ही प्रादेशिक असमानता नुसतं ह्या लेव्हल नाही. प्रत्येकाचा रिजनल राजकीय व्यवस्था सुद्धा वेगळी असते. बरोबर. तर त्या पद्धतीवर, त्या पातळीवर आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात भिन्नता आहे. विविधतेत एकता आपण म्हणतो. भारत हा विविधतेत एकता असणारा देश आहे. याच्यामध्ये विविधता प्रत्येक याच्यामध्ये रूपामध्ये, खानपानामध्ये, त्यांच्या राहणीमानाच्या शैलीमध्ये, त्यांच्या दैनंदिन बोलीभाषेमध्ये सुद्धा खूप मोठा विविधता आहे. तर ह्या सर्वांचा विचार करून सर्वांना एकत्र गुंफवणे आणि त्यांचा एकत्रित विकास करणे हे सुद्धा खूप मोठं आव्हान आपल्या अर्थव्यवस्थेसमोर आहे. आता त्याच्यानंतर आहे भारतातील समावेशक वाढ. की आपण समावेशक वाढ पाहिजे त्याच्या समोरचे आव्हान काय? आता भारतामध्ये काय केलं जातंय? भारतातली समावेशक वाढ कशा पद्धतीची आहे ते आपण पाहूया. तर भारताची लोकसंख्या बरोबर, विविध आणि विकासाचे वेगवेगळे स्तर पाहता समावेशक विकास हा भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. बरोबर. आपण पाहिलं विविधतेत एकता असणारा आपला देश आहे. खूप मोठ्या प्रमाणावर प्रादेशिक असमानता सुद्धा आहे. प्रादेशिक विभिन्नता सुद्धा आपल्याकडे खूप मोठा आणि याचा विचार करून या सर्वांना एकत्र धरून आपण जो काही विकास करतोय तो समतोल आणि समावेशक अशा पद्धतीचा विकास भारत करतोय. नक्की. आता हे करत असताना आपल्याकडे काय आहे? आपल्याकडे टूल आहे कौशल्य विकास. भारतामध्ये कौशल्य विकासावर भर दिला जातो. ग्रामीण भागामध्ये जे असतील, शहरी भागामधले लोक असतील, याच्यामध्ये महिला असतील, पुरुष असतील, या सर्वांना काय करणं? कौशल्य म्हणजे येणारी पिढी ही कौशल्य असली पाहिजे. त्यांच्याकडे स्किल असलं पाहिजे, जेणेकरून त्या कौशल्याच्या आधारावर ते स्वतःचा रोजगार निर्माण करू शकतात, स्वतःचे उद्योग व्यवसाय तयार करू शकतात आणि अर्थव्यवस्थेमध्ये योगदान देऊ शकतात. चांगल्या रोजगाराच्या संधी ते स्वतः निर्माण करू शकतात. त्याच्यासाठी कौशल्य आधारित पिढी घडवण्याचं काम आपल्याकडे केलं जात असतं. बरोबर. त्याने काय होतं? रोजगार क्षमता वाढते आणि आर्थिक वाढीसाठी कामगारांच्या कौशल्यामध्ये वाढ करणं. जर तुमच्याकडे कौशल्य असेल तर तुम्हाला काम चांगल्या पद्धतीने मिळू शकतो, तुम्हाला रोजगार उपलब्ध होऊ शकतो. तर त्याच्यावर काम करणं गरजेचं आहे. बरोबर. त्याच्यानंतर आहे आर्थिक समावेश. बरोबर. आर्थिक समावेश करताना बघा, सर्वांना वित्तीय सेवा उपलब्ध आहेत याची खात्री केल्याने उपेक्षित घटकांना सक्षम बनवते त्याने आर्थिक जो काय आहे समावेशक वाढीस काय होतो? हातभार लावतो. बऱ्याचसा घटक असा आहे ग्रामीण भागातला असतील, शहरी भागातला सुद्धा असतील याच्यामध्ये की त्यांचा अर्थव्यवस्थेमध्ये काही समावेशच नाहीये. बँकिंग सेक्टरमध्येच इन्क्लुडेड नाहीये. बऱ्याच लोकांचे बँक खाते सुद्धा नाहीयेत. बरोबर. आधार कार्ड तर ठीक आहे, आता गव्हर्नमेंटने आधार कार्ड काढलेलं आहे. ते आधार कार्ड आहे, पण लोकांना बँकेत खाते नव्हते. बरोबर. तर असं आहे की त्यांना सुद्धा सामावून घेणे, त्यांचे बँकिंग प्रणालीशी त्यांना एकरूप करणे, मुख्य प्रवाहात त्या लोकांना आणण्यासाठी खूप मोठं आपल्याकडे उपाययोजना केल्या जात असतात. त्याच्यानंतर तांत्रिक प्रगती, टेक्निकल ॲडव्हान्समेंट सुद्धा तेवढीच गरजेची आहे. तुमचा समावेश करताना, प्रत्येक इन्क्लुजन करताना तुम्हाला तंत्रज्ञानाचा वापर करूनच केला पाहिजे. तंत्रज्ञानाची प्रगती असेल तर तुमच्याकडे रोजगाराच्या संधी सुद्धा मोठ्या प्रमाणात निर्माण होऊ शकतात आणि त्याच्यामुळे तुमचं काय होतं? येणारी पिढी किंवा येणारा जो काळ असतो हा सर्वांना सोबत घेऊन विकास चांगल्या पद्धतीने होऊ शकतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तंत्रज्ञानाची खूप चांगल्या पद्धतीने वापर करून घेणे गरजेचं आहे. तुम्हाला आत्ताच मध्यंतरी एक दिसते सर असतील, त्यांना
जागतिक पातळीवर एक पुरस्कार मिळाला होता. बरोबर. त्यांनी काय केलं होतं, एक छोटंसं ते एक आपले सामान्य शिक्षक होते. ते त्यांचं शिक्षणाचं काम करत होते, परंतु त्यांना एक उपाय उपाय सुचला, की क्यूआर कोडचा वापर करून आपण चांगल्या पद्धतीने बाबा आजकाल ऑनलाईन पद्धतीने मध्यंतरीचा जो काळ होता, कोरोना काळामध्ये मुलं घरी होती, शाळा सुद्धा ऑनलाईन पद्धतीने चालू होता. तर त्यावेळेस बाबा मुलांना चांगल्या पद्धतीने संकल्पना वगैरे समजून घेण्यासाठी त्यांनी काय केलं होतं, क्यूआर कोडचा वापर स्वतःच्या शालेय पुस्तकांमध्ये टाकण्याचा त्यांनी एक प्रस्ताव मांडला होता आणि चांगल्या पद्धतीने त्याचा वापर केला होता. तर त्या डिसले गुरुजींना त्याचा प्रभाव इतका चांगला झाला होता, की सामान्य जे गरिबातले मुलं असतील, ज्यांना शाळेत ॲक्सेसिबिलिटी नसेल किंवा ग्रामीण भागातले असतील किंवा दूर-दूरच्या प्रदेशातली जर मुलं असतील, त्यांना त्याचा खूप फायदा झाला होता आणि त्यांचं शिक्षणामध्ये खूप महत्त्व निदर्शनास आलं होतं, की तंत्रज्ञानाचा वापर करून आपण शिक्षण सामान्य जनतेपर्यंत पोहोचवू शकतो. तर याचा त्यांनी वापर केला होता डिसले सरांनी आणि डिसले नाही, सॉरी डिसले सर होते. ठीक आहे, मला नाव आठवत नाहीये. परंतु त्यांनी तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे त्यांचा शिक्षणाचा जो काही मार्ग होता, तो सुसह्य झाला होता मुलांसाठीचा. कारण की ते शिक्षक होते. त्यांनी त्यांच्या मनामध्ये आलेली किंवा त्यांच्या बुद्धीमध्ये आलेली ही कल्पना त्यांनी राबवून मुलांना चांगल्या पद्धतीचं शिक्षण देण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याचा आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा दखल घेण्यात आलेली होती. तर अशा पद्धतीने तांत्रिक प्रगती, टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट तुमच्या अर्थव्यवस्थेमध्ये सर्व समाजाला एकत्र जोडायला सुद्धा मदत करत असते. त्याच्यानंतर आरोग्य सेवा असतील, वित्तीय सेवा असतील, बरोबर. आता आपण पूर्वी पहा बँकेतून पैसे काढण्यासाठी कुठे जात होतो? बँकेत जावं लागायचं, रांग लागावी लागायची. आता आपल्याकडे टेक्नॉलॉजी आली, फोनपे आला, भारत पे आला, गुगल पे आला, बरंच काय काय पे आले. ठीक आहे. याच्यामुळे काय आता ट्रान्झॅक्शन आता आपण दरवेळेस खिशात पैसे नसतील तरी ट्रान्झॅक्शन करू शकतो. बरोबर. तांत्रिक प्रगती एखादा व्यक्ती असेल. आता मी जेव्हा माझं एकदम वैयक्तिक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. मी मंडईमध्ये भाजी आणायला गेलो होतो. नेमकी काय आलं माझ्याकडे वॉलेट मधले पैसे संपले. तर मला त्या आजीला मी एक वस्तू घेतली आणि त्याच्या बदल्यात द्यायचं होतं. त्या आजीकडे सुद्धा क्यूआर कोड होता. त्यांनी काय केलं, त्या आजीला मोबाईल वापरता येत नव्हता. टच स्क्रीनचा मोबाईल त्या आजीला वापरता येत नव्हता. अशिक्षित ती आजी होती. तिने काय केलं, तिच्याकडे तो छोटासा आपला फोन होता, मोबाईल बटनवाला प्रेस करायचा तो मोबाईल तिच्याकडे होता. तिने काय केलं, तिचे जो क्यूआर कोड आहे, जो तिच्या मुलाचा आहे आणि जो बँकेला लिंक आहे, त्या क्यूआर कोडचा फोटो काढलेला होता. मस्तपैकी छान त्याला लॅमिनेट केलेलं होतं. तो स्वतःजवळ ठेवला होता. ती म्हटली, "दादा याच्यावर काय ₹15-20 चार्ज झाला असेल." ती म्हणे, "दादा याच्यावर पाठवा" म्हणे. तिने मी तो कोड स्कॅन केला. मस्तपैकी पेमेंट झालं. तिने लगेच मुलाला फोन करून विचारलं, "₹20 दादा आले का रे?" तो म्हटला, "हो आजी आले." ठीक आहे. अशा पद्धतीने ट्रान्झॅक्शन म्हणजे जरी माझ्याकडे पैसे नसतील, जरी त्या आजीला कळत नसेल, तरी ती तंत्रज्ञानाचा वापर त्या लेव्हलला आपण घेऊन गेलेलो आहोत. आलं का लक्षात? म्हणजे हे काय होतं, जीवन सुसह्य होतं. दरवेळेस माझ्याकडे पैसे नाहीत, तर अडचण होऊ शकते. कधी-कधी बघा आपण काय होतो, कधीतरी आपण जातो आपल्याकडे चुकून आता बरेचसं झालंय काय, ऑनलाईन याच्यामुळे आपल्याकडे पैसे बाळगण्याची क्षमता थोडी कमी झालेली आहे. त्याच्यामुळे कधी-कधी आपण बाहेर जातो आणि अचानक कधी-कधी काय होतं, पैसे संपतात किंवा कधी-कधी काय होतं, तुमचं नेटवर्क एरर सुद्धा येऊ शकतं. तर अशा वेळेस चांगली एक सुविधा उपलब्ध झाली, की आपण फोटो काढून त्या स्कॅनरचा फोटो काढून आपल्या मित्राला असेल, नातेवाईकांना असेल पाठवू शकतो आणि सांगू शकतो, की "बाबा रे, आत्ता मी बाहेर आलेलो आहे. पैसे संपलेले आहेत आणि नेमकी किंवा नेटवर्क एरर येतो आहे. तू बाबा ह्या व्यक्तीला मी स्कॅनर पाठवला आहे ₹10, ₹20 जी काही अमाउंट असेल ती तुम्ही पाठवून दे. मी तुम्हाला नंतर फॉरवर्ड करतो." अशा पद्धतीचा हा तंत्रज्ञानाचा वापर आपण करू शकतो. जेणेकरून माणसाला अडचणी निर्माण आता हा तंत्रज्ञान फक्त मी फायनान्शियल सेक्टरबद्दल सांगितलं. तसंच आरोग्याच्या सुविधांमध्ये सुद्धा खूप साऱ्या गोष्टी असतील. त्याच्यामध्ये सुद्धा टेक्निकल ॲडव्हान्समेंट गरजेची असते. जेणेकरून माणसाचं हे जे आहे, आयुष्य जे आहे ते सुखकर होईल आणि सर्वसामान्यपर्यंत अफोर्डेबल पद्धतीने, बरोबर की नाही? किफायतशीर मार्गाने त्यांना आरोग्य सेवा सुद्धा पुरवणं आपलं काम आहे. तर अशा टेक्निकल ॲडव्हान्समेंट्स वित्तीय सेवांमध्ये सुद्धा असेल, तर ते समावेशनाचा एक तुमचा भाग मोठं टूल येऊ शकतं. बरोबर. ज्याच्यामुळे काय होतं, ग्रामीण आणि वंचित लोकसंख्येला फायदा होऊ शकतो. बरोबर. त्याच्यानंतर आहे सामाजिक विकास. सामाजिक विकासामध्ये आरोग्य सेवा असेल, शिक्षण असेल, इतर सेवांमध्ये सुधारणा करणं गरजेचं आहे. आणि याच्यावर भारतातील समावेशन याच्यावर सुद्धा भर देत असतो सामाजिक विकास. त्याच्यानंतर सरकारी योजना, बरोबर. सरकारी योजना बनवताना भारतामध्ये सरकारी योजनेच्या माध्यमातून सुद्धा इन्क्लुझिव्ह ग्रोथ करण्याचा प्रयत्न केला जातो. त्याच्यामध्ये बघा, मनरेगा सारखी स्कीम असेल, याच्यामध्ये काय केलं जातं, की ग्रामीण भागामध्ये रोजगार उपलब्ध व्हावा, त्याच्यासाठी ही स्कीम राबवली जात असते. त्याच्यानंतर पीएमईजीपी असेल, बरोबर. स्वच्छ भारत मिशन असेल, ह्यासारख्या विविध योजना असतात. महिलांसाठी वेगवेगळ्या योजना असतात, तरुण लोकांसाठी वेगवेगळ्या असतात. स्किल इंडिया असेल, स्टार्टअप इंडिया असेल, स्टँडअप इंडिया असेल, मेक इन इंडिया असेल, हे योजना गव्हर्नमेंट का राबवतं? कारण तुमच्याकडे रोजगार चांगल्या पद्धतीचा जनरेट व्हावा आणि जिकडे नाहीये, समजा मनरेगा सारखी स्कीम आहे ग्रामीण भागामध्ये, की काहीतरी शाश्वतता मिळावी
ग्रामीण भागातील लोकांना सुद्धा, जे अनस्किल्ड लेबर आहेत, त्यांना सुद्धा काहीतरी उत्पन्नाचं साधन मिळावं किंवा रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, त्यासाठी मनरेगा सारख्या सुद्धा स्कीम आहेत. परंतु ह्या तात्पुरत्या पातळीवर आहेत. त्याच्यामुळे त्या माणसाचं आयुष्य आमूलाग्र पद्धतीने बदलत नाही. परंतु तो एक सरकारतर्फे केला जाणारा प्रयत्न असतो. तर भारतामध्ये अशा पद्धतीचं समावेशक वाढ घडवून आणण्यासाठी हे जे काही हातखंडे आहेत, ते आजमावले जात असतात. बरोबर. त्याच्यानंतर आहे समावेशक विकास धोरण. समावेशक विकास ठरवताना कशा पद्धतीचं धोरण असायला पाहिजे. बरोबर. समावेशक विकास साध्य करण्यासाठी देशांना काय विविध आयामांना संबोधित करणारी एक व्यापक रणनीती आवश्यक असणे, ज्याच्यामध्ये काय समावेशक विकासाचे धोरण हे प्रमुख घटक असणार आहेत. बरोबर. तुम्हाला जेव्हा धोरणं ठरवता, तुम्ही रणनीती ठरवता, त्यावेळेस समावेशक विकास, इन्क्लुसिव्ह ग्रोथ हा एक मुख्य घटक लक्षात ठेवून तुम्हाला तशा पद्धतीचं धोरण राबवावे लागत असतात. आता याच्यामध्ये बघा, शिक्षण आणि कौशल्य विकास. बरोबर. शिक्षण मिळालं तर त्याच्यामुळे काय होईल, तुमचा रोजगार क्षमता वाढवण्यासाठी सर्व व्यक्तींसाठी काय करावं लागणार आहे, दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून द्यावं लागणार आहे. आणि कौशल्य विकासाच्या संधी सुनिश्चित करणं हा तुमचं जेव्हा धोरण जेव्हा तुम्ही ठरवता, तेव्हा हे हा मुद्दा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कारण की शिक्षण चांगल्या पद्धतीचं मिळालं, शिक्षण मिळूनही नुसता फायदा नाही, त्याच्यामध्ये स्किल अपडेट झाले पाहिजे. बरोबर. 10 वर्षापूर्वी तुम्हाला कम्प्युटर येत होता, आता नुसतं कम्प्युटर येऊन चालणार आहे का? नाही. कम्प्युटरला माणसाने रिप्लाय, मानवी बुद्धीने, आता एआय यायला पाहिजे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सकडे माणूस चाललेला आहे, माणसांची सुद्धा गरज नाही. परंतु एआय चालवतं, एआय वापरता येईल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरता येईल अशा पद्धतीच्या लोकांची सुद्धा गरज आहे. कारण की विकास जो आहे तो, म्हणजे मानवाची जी काही प्रगती आहे ती डे बाय डे खूप ऍडव्हान्स चाललेली आहे. म्हणजे अजून काही काळांतराने भरपूर सारे जे काम आहेत ती अशाच पद्धतीने होऊ शकतील किंवा माणसाची तिथे गरज असणार नाही, अशा पद्धतीचा माणूस विकास करत आहे. ठीक आहे. तर जे हे कौशल्य जे आहेत, नवीन नवीन येणारी कौशल्य तुमच्या शिक्षणाच्या माध्यमातून सुद्धा तुमच्या नवीन युवकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर त्याचा तुमचे धोरण ठरवताना याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढचा आहे रोजगार निर्मिती. सर्वात महत्त्वाचं जे काय चालू आहे ते रोजगार निर्मितीसाठी चालू आहे. तुमचं शिक्षण जरी असेल, तुमचा कौशल्य विकास आहे, याच्यातून काय झाली पाहिजे, तुमची रोजगार क्षमता वाढली पाहिजे आणि रोजगार तुम्हाला उपलब्ध झाला पाहिजे. बरोबर. तर ते रोजगार निर्माण होण्यासाठी कोणकोणत्या कार्यक्रमांचा किंवा कोणकोणत्या योजनांचा आपण अवलंब करू शकतो, कोणकोणत्या स्कीम आपण राबवू शकतो किंवा कशा पद्धतीने आपण प्रयत्न करू शकतो, जेणेकरून आपल्या देशामध्ये रोजगार उपलब्ध होईल आणि नंतर पुढचा जो टप्पा आहे, राहणीमानाचा दर्जा उंचावला जाईल, हा विचार करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर समाज कल्याण कार्यक्रम. बरोबर. समाजाच्या उद्धारासाठी सामाजिक कार्यक्रम राबवणे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. जेणेकरून समजा एखादी स्कीम असेल, त्या किंवा एखादी योजना असेल, नुसतं शासन पैसे देऊन प्रत्येक गोष्ट साध्य होत असत नाही. शासनाने जरी पैसे दिले, तिथे समाजाचे इन्व्हॉल्वमेंट असणं सुद्धा गरजेचं असतं. जेणेकरून ते एक उद्देश जे ठरवलं जातं ते समाजाच्या इन्व्हॉल्वमेंटमुळे चांगल्या पद्धतीने तडीच निघू शकतो. आपल्याकडे एक जुनी म्हण आहे बा, गाव करीन ते राव काय करेल. बरोबर नाही? म्हणजे गाव एकत्र आलं तर एखादं कार्य करू शकतं, परंतु एखादा व्यक्ती जरी धनाढ्य असेल, पैसावाला असेल, तो ते कार्य करू शकत नाही. हाच उक्तीचं इथे हे आहे की समाज कल्याण कार्यक्रम. तुम्ही समाजाला अनुसरून, समाजाची इन्व्हॉल्वमेंट वापरून सुद्धा चांगल्या पद्धतीने कार्यक्रम राबवू शकता. बरोबर. मध्यंतरी एक प्रायव्हेट उपक्रम होता बघा, पाणी फाउंडेशन, आय थिंक आमिर खानची पाणी फाउंडेशन आहे, त्यांनी एक कार्यक्रम राबवला होता की ग्रामीण भागामध्ये बरेच जिथे पाणी नाहीये, ते काहीतरी गावं त्यांनी सिलेक्ट केली होती आणि तिथे जाऊन ते लोक, त्या गावातील लोकांना एकत्र आणून खंदक खणून पाणी, आडवा पाणी जिरवा ही स्कीम तिथे राबवायचे. आणि त्याच्यानंतर येणाऱ्या काही काळामध्ये 5-6 वर्षामध्ये तिथल्या गावांना म्हणजे दुष्काळमुक्त होण्यास मदत मिळाली होती. तर असे जे काही स्कीम असतात, हे त्याच्यानंतर महाराष्ट्र गव्हर्नमेंटची एक स्कीम होती जलयुक्त शिवार म्हणून. बरोबर. त्याच्यामध्ये काय, तुमचा समाजाचा सुद्धा तिथे सहभाग असला पाहिजे. तुमच्या अशा स्कीम राबवताना समाजाचा सहभाग असेल तर तिथली उद्दिष्ट चांगल्या पद्धतीने लवकरात लवकर प्राप्त होऊ शकतात आणि समाज एकत्र आल्यामुळे खूप मोठा त्याचा इम्पॅक्ट चांगला तुमचा समाजामध्ये सुद्धा जात असतो. अशा पद्धतीचं तुमची धोरणं, समावेशक धोरणं ठरवताना ह्या सुद्धा गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आहे आर्थिक समावेश. बरोबर. आता हे चाललंय सर्व अर्थकारणासाठी, तर आर्थिक समावेश गरजेचं आहे, कारण समाजातील सर्व घटकांना वित्तीय सेवा उपलब्ध आहेत की नाही याची खात्री करणं. बरोबर. तर हा एक घटक तिथे त्याच्यानंतर आहे. त्याच्यानंतर तंत्रज्ञानाचे एकत्रीकरण, हे पण पाहिलं. टेक्निकल ऍडव्हान्समेंट पाहिजे, तर टेक्नॉलॉजी तुमच्या सामान्य लोकांना सुद्धा वापरता येण्याजोग्या असेल, खूपच क्लिष्ट असेल किंवा सामान्य लोकांना ते अफोर्डेबल नसेल टेक्नॉलॉजी, तरी त्याचा वापर होणार नाही आणि त्याच्यामुळे सोशल इन्क्लुजन होऊ शकत नाही. बरोबर. आता फोन पे सारखी सुविधा असेल, बँकिंग, इंटरनेट बँकिंग सारख्या सुविधा, हे सामान्य लोकांना समजतात चांगलं. सुरुवातीला कळत नव्हत्या, परंतु आता
जसा वापर होतोय त्याचा, तर समाजातल्या एकदम अशिक्षित किंवा ज्या लोकांकडे सुविधा नाहीयेत, ते लोकं सुद्धा अशा पद्धतीच्या सुविधा वापरू शकतात. बरोबर? तर टेक्नॉलॉजी अशी पाहिजे जी ईझी आणि अफोर्डेबल पाहिजे. बरोबर? आता शिक्षण सुद्धा बघा ऑनलाईन खूप सारे कोर्सेस अवेलेबल असतात. काही फ्री आहे, YouTube सारखं माध्यम आहे, ओपन सोर्स आहे. तर त्याच्या माध्यमातून सुद्धा शिक्षण आता मी तुमच्याशी कम्युनिकेट करतोय. हे सुद्धा एका टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आहे. जरी एखादा ग्रामीण भागामध्ये एखादा व्यक्ती तयारी स्पर्धा परीक्षांची करत असेल, तो सुद्धा YouTubeच्या माध्यमातून म्हणा किंवा ॲप्लिकेशनच्या माध्यमातून कमी पैशामध्ये पुण्यासारख्या शहरात येऊन महागडे पैसे खर्च करून इथे राहून बिऊन सगळं करण्यापेक्षा तो त्याच्या घरी आरामामध्ये पूर्वपरीक्षा किंवा ज्या काही परीक्षा असतील सरकारी परीक्षा त्यांची तयारी करू शकतो. हे शक्य कशामुळे झालं? हे तंत्रज्ञानामुळे झालेलं आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीचा तंत्रज्ञानाचा वापर तुमच्या समाजाच्या समावेशक वाढीसाठी करून घेणं, सरकारी पातळीवर त्याचा वापर करणं, हे सुद्धा समावेशक जी काही वाढ आहे त्याच्यामधला धोरणामधला हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर आहे प्रादेशिक विकास. बरोबर? तुम्ही जेव्हा डेव्हलपमेंट करताय, धोरण ठरवताय, तेव्हा फक्त एका पर्टिक्युलर प्रदेशाचा विचार करून नाही का, तुम्हाला संपूर्ण जो काही प्रादेशिक आहे, संपूर्ण प्रदेश भारताचा भूभाग आहे, त्याचा विचार करून तुम्हाला विकास करणं गरजेचं आहे. त्यामुळे प्रत्येक रिजन वाईज तुम्ही बदलू शकतात, गोष्टी बदलतात. राजस्थानमध्ये एखाद्या वेगळ्या पद्धतीचा अवलंब केला जाऊ शकतो. महाराष्ट्रामध्ये वेगळ्या पद्धतीचा केला जातो. तामिळनाडूमध्ये वेगळ्या पद्धतीचा, कारण की तिथली भूभाग आहे, तिथलं राहणीमान आहे, तिथलं जे काही चालीरीती असतील, ह्या वेगवेगळ्या असतात. त्याच्यामुळं तिथल्या माणसांचे स्वभाव गुणधर्म वेगळे असतात. तर त्याचा परिणाम तुमच्या ध्येय धोरणावर त्याचा विचार करणं सुद्धा गरजेचं आहे. बरोबर? तर हे झाले समावेशक विकास धोरणं ठरवताना कशा-कशाचा विचार केला पाहिजे, त्याची यादी. इथे बघा एलिमेंट्स ऑफ इन्क्लुसिव्ह ग्रोथ हे दिलेलं आहे. याच्यामध्ये काय-काय आहे? ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट. बरोबर, आपण पाहिलं कृषी आणि त्याच्यातल्या समस्या आहेत, त्या सोडवणे गरजेचं आहे. कारण की आपला भारत देश हा जवळपास कृषी आधारित आहे अजूनही. बरोबर, 40 ते 45 ते 50% जनता अजूनही आपली ग्रामीण भागात राहते आणि जवळपास 60% जनता ही कृषी आणि त्याच्याशी अलाईन जे सेक्टर आहेत त्याच्यावर अवलंबून कार्य करते. त्याच्यानंतर पॉवर्टी रिडक्शन. बरोबर. दारिद्र्य आहे ते कमी करायचं आहे आपल्याला. बरोबर. त्याच्यानंतर आहे इक्वल डिस्ट्रिब्युशन ऑफ इन्कम. जो काही उत्पन्न मिळतं त्याचं समान वाटप झालं पाहिजे. नाही की खूप काही लोकांकडे खूप जास्त पैसे, काही लोकांकडे कमी असं नकोय. त्याचं डिस्ट्रिब्युशन सुद्धा पण कसं पाहिजे इक्वल पद्धतीचं पाहिजे किंवा जवळपास समान असलं पाहिजे. जास्त काही तफावत असणं योग्य नाही. त्याच्यानंतर सोशल सेक्टर डेव्हलपमेंट. बरोबर. सामाजिक पातळीवर सुद्धा तुमच्याकडे जो काही विकास आहे तो चांगल्या पद्धतीने सर्व समाजातल्या सर्व स्तरांवर पोहोचणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर रिडक्शन इन रिजनल डिस्पॅरिटीज. बरोबर. प्रादेशिक असमानता असेल. बरोबर. प्रादेशिक असमानता घटवण्यावर कार्य केलं जातं. त्याच्यानंतर आहे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट. बरोबर. आणि इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट म्हणजे काय? तुमची इंडस्ट्री डेव्हलप होईल तर काय होणार आहे? रोजगार मिळणार आहे. रोजगार मिळाला. बरोबर. काय होणार आहे? बेरोजगारी कमी होणार आहे, गरिबी कमी होणार आहे, दारिद्र्य कमी होणार आहे. त्याच्यामुळं इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट होणं खूप जास्त गरजेचं आहे. त्याच्यानंतर एन्व्हायर्नमेंटल प्रोटेक्शन हे सर्व करत असताना पर्यावरणाचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे एम्प्लॉयमेंट जनरेशन. एम्प्लॉयमेंट जनरेशन हे इंडस्ट्रीवर येऊ शकतं. ओके. तर असे काय आहेत एलिमेंट्स ऑफ इन्क्लुसिव्ह ग्रोथ. तुमचा इन्क्लुसिव्ह ग्रोथ करताना ह्या सर्व याचा विचार करणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर पुढे आहे की बघा आता भारतामध्ये इन्क्लुसिव्ह आता ठीक आहे आपल्या समाजाचा तो भाग होता किंवा आपण सर्व विचार करतो. परंतु शासकीय पातळीवर कसे बदल होत गेले? इथून मागचा आपण पाहिलं की अर्थव्यवस्थेमध्ये विकास करताना जे काही निर्णय घेणारे घटक आहेत, अर्थव्यवस्था कशा पद्धतीने राबवायची, काय-काय गोष्टी करायच्या कोणत्या घटकांवर भर द्यायचा, ही राबवणारी एक यंत्रणा आहे. बरोबर. त्या यंत्रणेमध्ये समावेशक वाढ हा जो संकल्पना आहे याचा केव्हापासून वापर केला गेला किंवा याचा प्रामुख्याने केव्हापासून याच्यावर भर देण्यात आला ते आपल्याला इथे पाहायचं आहे. याच्यामध्ये थोडासा इतिहास आपण पाहणार आहोत. त्याच्यानंतर आपण आपल्या टॉपिकला पुन्हा पाहणारच आहोत. कारण की आपण त्याच मार्गाने चाललेलो आहोत. बरोबर. आता 90च्या दशकात बघा 90च्या दशकामध्ये काय आलं होतं? खूप साऱ्या विपरीत परिस्थिती झाल्यामुळे भारताची जी काही परिस्थिती ही थोडी नाजूक होती. आर्थिक बाबतीत सुद्धा आणि इंटरनल आपल्या राजकीय सुद्धा असेल. आर्थिक परिस्थिती होती थोडी ढासळलेली आपल्याला लक्षात येते. बरोबर. तेव्हा काय आलं होतं, की वर्ल्ड बँकेने आपल्यावर काही धोरणं लादली होती. त्याच्यातलं सर्वात महत्त्वाचं आहे उदारीकरण. आपली बंद अर्थव्यवस्था होती, ती खुली करण्यास भाग पाडलं गेलं. बरोबर. त्यावेळेस पी.व्ही. नरसिंह राव हे आपले पंतप्रधान होते आणि मनमोहन सिंग हे अर्थमंत्री होते. तर त्यांनी जे काही वर्ल्ड बँके असतील त्यांच्या रिकमेंडेशन्स ऐकल्या आणि आपण आपली जी काही अर्थव्यवस्था होती ती जी बंद होती ती खुली केली. खुली केली म्हणजे काय? असं कोणतं बाहेरून टाळा लावलेला नव्हता. खुली केली म्हणजे काय? की आपल्याकडे परदेशी जे काही गुंतवणूक होती यांना आपण अलाऊ केलं, की तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट घेऊन, तुम्ही तुमचे पैसे घेऊन भारतामध्ये उद्योगधंदे करू शकता. बरोबर. तर अशा पद्धतीचं आपली अर्थव्यवस्था खुली केली. त्याच्यामुळे
झालं काय, जागतिकीकरण पासून विकासाची ही संकल्पना एका नवीन स्वरूपात उदयास आलेली आपल्याला दिसून येतं. म्हणजे 90चं दशक होतं हे आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेच्या याच्यामधलं एक खूप महत्त्वाचं वर्ष मानलं येतं. कारण तेव्हापासून भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. कारण की आपण काय स्वीकारलं होतं? उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण. बरोबर. आपण आपली अर्थव्यवस्था खुली केली म्हणजेच उदारीकरण केलं. त्याच्यानंतर खाजगीकरण सुद्धा केलं. प्रायव्हेट पहिलं सर्व जे काही होतं ते काय करत होतं? सरकार ठरवतं. सरकारच ठरवणार इथे कोणती कंपनी टाकायची, कोणत्या क्षेत्रातली टाकायची, कोणाला द्यायची, कोण किती रुपयाला विकायची सर्व सरकार ठरवत होतं. परंतु याच्यामध्ये काय आलं त्याच्यानंतरचं 90च्या दशकानंतर काय आलं? खाजगी भांडवलदारांना सुद्धा याच्यामध्ये सामावून घेण्यात आलं. त्याच्यामुळे डेव्हलपमेंट जी होती ती चांगल्या पद्धतीने जोरात आणि जलद गतीने व्हायला आपल्याला मदत केली आणि त्याच्याचबरोबर आपण काय केलं? जागतिकीकरणाशी एकरूप झालो. जागतिक पातळीवर जे चालतंय, बरोबर? जागतिक पातळीवर जो वस्तू आणि सेवांचा जो काही डिमांड अँड सप्लाय रेशो आहे, त्याच्यामध्ये सुद्धा भारत जगाशी जोडला गेला 1990च्या दशकानंतर. त्याच्यामुळे त्याचा फायदा इथल्या लोकांनाही झाला. त्याचे फायदे आहेत, तोटेही आहेत, बरोबर की नाही? तर ते आपण सर्व पाहणार आहोत. तर हे जे संकल्पना आहे समावेशक विकास याचा जो काही याच्यावर दिला जाणारा जो भर आहे तो 90च्या दशकानंतर जास्त वाढला. कारण की उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण उखाजा हे तत्व अवलंबल्यानंतर आपल्या देशामध्ये प्रचंड पद्धतीची ग्रोथ आपल्याला पाहायला मिळाली. आता ही ग्रोथ कशा पद्धतीची व्हर्टिकल ग्रोथ पाहायला मिळाली. ग्रोथ झाली तुमची इकॉनॉमिक ग्रोथ. ठीक आहे. आता इकॉनॉमिक ग्रोथ होताना तुमची डेव्हलपमेंट पण होते. बरोबर की नाही? आपण पाहिलंय. पहिला टप्पा तुमचा इकॉनॉमिक ग्रोथ आहे. तर डेव्हलपमेंट झाली. आता ही डेव्हलपमेंट होताना बघा, पैसा आला तुमच्या अर्थव्यवस्थेमध्ये पैसा आला, परंतु हा पैसा जो होता, हा ठराविक लोकांपुरताच मर्यादित राहिला होता. हा सर्व समाजातल्या सर्व सेक्टरपर्यंत पोहोचलेला नव्हता. बरोबर. त्याच्यामुळं गरिबी आणि श्रीमंत याच्यामधली दरी खूप जास्तरित्या वाढलेली होती. त्याच्यानंतर सरकारने काय विचार केला, बाबा ठीक आहे आपल्या देशामध्ये ग्रोथ होतीये, डेव्हलपमेंट होती, परंतु सर्व समाजाच्या सर्व स्तरापर्यंत ही पोहोचत नाही. तर ही पोहोचण्यासाठी नंतर काय उपाययोजना केल्या जातील याचा विचार नंतर केला गेला. त्याच्यामुळे इन्क्लुझिव्ह ग्रोथ ही जी संकल्पना आहे, ही 90च्या दशकानंतर जास्त पद्धतीने जास्त चांगल्या पद्धतीने आपल्याकडे अवलंबली गेली असं आपल्याला पाहायला मिळतंय. ठीक आहे. आता 90च्या दशकामध्ये उखाजा अंतर्गत भारताने काय केलं? समावेशक विकासाच्या अंतर्गत एका नवीन अर्थव्यवस्थेकडे वाटचाल केली. बरोबर. आपण मुक्त अर्थव्यवस्थेकडे, बंद अर्थव्यवस्थेकडे मुक्त पद्धतीने म्हणजे मुक्त अर्थव्यवस्थेकडे आपण मार्गक्रमण करायला सुरुवात केली. याच्यामध्ये जागतिक संदर्भात त्याचे महत्व कायम ठेवलेले आहे. कशाचा? समावेशक वाढीचा. भारत ही जगातील सध्या काय आहे बघा, भारत जगातील 5वी मोठी अर्थव्यवस्था आहे. 3रा नंबर येईल आपला असं म्हटलं जातं. ठीक आहे, बघूया भविष्यात काय होतंय. शक्यतो होईलच, त्याला एक 10 एक 15 वर्ष जाऊ शकतात, पण नक्कीच आपण आशावादी असणं केव्हाही चांगलं. आता समावेशाची वृद्धीची संकल्पना आहे ही पहिल्यांदा बघा 11वा जो योजना होती 11th प्लॅन, बरोबर. प्लॅनिंग कमिशन का आपला 11वी योजना होती, याच्यामध्ये काय केलं होतं, याचा जो दृष्टिकोन पत्र होतं याच्यामध्ये ही संकल्पना मांडण्यात आली होती. आता ही 11वी योजना केव्हा राबवली गेली आहे? 2007 ते 12, बरोबर. 5 वर्षांसाठी आपण योजना राबवत असतो. 2007 ते 12 पर्यंत ही 11वी योजना राबवली गेली होती. आणि त्याच्या दृष्टिकोन जो पत्र होतं याच्यामध्ये समावेशक वृद्धी, इन्क्लुझिव्ह ग्रोथ ही संकल्पना मांडण्यात आलेली आपल्याला पहिल्यांदा दिसून येते. बरोबर. शासकीय पातळीवर. त्याच्या अगोदरचे जे काही होते त्याच्यामध्ये समावेशक वृद्धी हा सेपरेट म्हणजे भर त्याच्यावर देण्यात आलेला नव्हता. त्याच्यामध्ये इन जनरल हे होतं की बाबा ट्रिकल डाऊन इफेक्ट असेल, समाज अर्थव्यवस्थेमध्ये पैसे येतील, डेव्हलपमेंट होईल आणि त्याची फळं सर्व समाजापर्यंत पोहोचतील. परंतु नंतरच्या काळामध्ये ते असं जाणवलं की अरे ग्रोथ होतीये, डेव्हलपमेंट होतीये, पण त्याचं वाटा त्याच्यामध्ये समावेशन नाही, एक्सक्लुजन होत आहे. बरोबर की सर्व समाजाच्या सर्व स्तरांना त्याचा उपभोग मिळत नाही किंवा त्यांची फळं त्यांना मिळत नाहीत. तर त्यांना ती मिळावी त्याच्यासाठी 11वी योजनेपासून प्रयत्न केलेले आपल्याला दिसून येत आहेत. बरोबर. आता भारताचा जो काही नियोजन प्रक्रिया आहे, बरोबर. ही नियोजन प्रक्रियेमध्ये आपल्याला सुरुवातीला एक तत्व दिसून येतं ते म्हणजे न्यायाचं वृद्धी. बरोबर. ग्रोथ विथ जस्टिस, सर्वांना त्याच्यामध्ये समान न्याय मिळाला पाहिजे, ही तत्व आपल्या प्लॅनिंग मध्ये किंवा आपल्या घटनेच्या याच्यामध्ये पहिल्यापासूनच आहे आणि तेच आपल्याला पाहायला सुद्धा मिळत होतं. बरोबर. आता हे न्यायासह वृद्धी म्हणजे काय? न्यायाच्या तत्वांचा आदर करत समाजाची प्रगती किंवा विकास साधने. बरोबर. म्हणजे जस्टिस किंवा न्याय याचा विचार करून समाजाची काय करणे, प्रगती किंवा विकास साधणे. याच्यामध्ये काय न्याय कशा पद्धतीचा? समानता आणि सामाजिक न्याय यांसारख्या मूल्यांचा समावेश असतो. बरोबर. सर्वांना समान वाटा मिळाला पाहिजे आणि सामाजिक सोशल जस्टिस सुद्धा इथे प्रस्थापित पाहिजे. म्हणजे जस्टिस, न्यायासह वृद्धी सुद्धा आणि सोशल जस्टिस सुद्धा. बरोबर.
सामाजिक न्याय ह्या तत्वांचा वापर करून तुमचं काय केलं जायचं, जे काही ध्येय धोरण आहेत ती ठरवली जायची. म्हणजेच नियोजन करताना तशा पद्धतीचं नियोजन केलं जात होतं, जेणेकरून सर्व घटकांना समान न्याय मिळेल आणि तुमच्या सोशल जस्टिस सुद्धा आपण अचीव करू शकतो. आता न्याय काय आहे? प्रत्येक व्यक्तीला समान संधी आणि न्याय मिळायला हवा. बरोबर. कायद्याची अंमलबजावणी योग्य प्रकारे व्हायला हवी, याला आपण काय बोलतो? न्याय. बरोबर. तुम्ही जे काही कायदे बनवले ते सर्वांना समान पद्धतीचे असायला पाहिजे आणि त्याची योग्य प्रकारे अंमलबजावणी झाली पाहिजे. आणि दुसरं म्हणजे काय? समान संधी आणि न्याय सुद्धा समान पद्धतीने मिळायला हवा, हे न्यायाचं तत्व. आता समानतामध्ये काय आहे बघा, समाजातील कोणत्याही व्यक्तीला लिंग, जात, धर्म किंवा इतर कोणत्याही कारणाने अन्याय त्याच्यावर होता कामा नये. बरोबर. न्यायासह वृद्धी म्हणजे काय? त्याच्यामध्ये बघा, न्याय होताना तुम्ही त्यांच्या जातीचा, धर्माचा, लिंगाचा विचार नाही केला पाहिजे. तुमचं आर्थिक स्वरूप कशा पद्धतीचं याचा विचार न करता दिला जाणारा न्याय, याला बोललं जातं समानतेचं तत्व. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे सामाजिक न्याय, सोशल जस्टिस. सोशल जस्टिस मध्ये बघा, तुम्ही गरीब असाल, दुर्बल असाल, वंचित लोक असेल, याच्यासाठी सुद्धा विविध उपाययोजना आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये करणं गरजेचं आहे आणि यांना सुद्धा समानतेने वागणूक देणं गरजेचं आहे. याला बोललं जातं सोशल जस्टिस किंवा सामाजिक न्याय. तर हे झाले न्यायवृद्धी, म्हणजे न्यायासह वृद्धीची ही झाली तत्व आणि ही आपल्या याच्यामध्ये अगोदरपासून होती. त्याच्यानंतर आहे शिक्षण. बघा, आता याचा अवलंब बघा, शिक्षणामध्ये बघा, शिक्षण जर करायचं असेल तर मुलीला समान शिक्षण मिळाले पाहिजे. बरोबर की नाही? शिक्षणामध्ये आपल्याकडे एक काही काळ असा होता, याच्यामध्ये मुलींच्या याच्यामध्ये भेद केला जायचा. मुलगा असेल तर त्याला शाळेत पाठवलं जायचं, मुलगी असेल तर तिला नव्हतं पाठवलं जात. बरोबर. तर हा भेद मिटवून सर्वांना समान न्याय देणे, बरोबर, लिंगविरहित न्याय देणे, हे त्याचं तत्व आहे. बरोबर. जेणेकरून बाबा पुढे जाऊन शिक्षण घेऊन महिलांना सुद्धा चांगल्या पद्धतीची नोकरी उपलब्ध होऊ शकते, त्यांचा राहणीमानाचा दर्जा वाढू शकतो, हे सुद्धा याचं तत्व आहे. त्याच्यानंतर आहे रोजगार. रोजगारामध्ये सुद्धा बघा, स्त्रिया आणि जे काही असतील, स्त्रिया असतील, त्यांना सुद्धा रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, त्याच्यासाठी विविध कायदे बनवणे. पूर्वीच्या काळी काही काळ असा होता ज्याच्यामध्ये बाबा स्त्री असेल तर त्याला नोकरी नाकारली जायची, कारण कष्टाची कामं पडतील वगैरे, किंवा त्यांच्या पगारामध्ये तफावत होती. तर असे काही घटक होते. तर रोजगारामध्ये सुद्धा संधीची समानता असली पाहिजे. तर त्याला आपण न्यायासह वृद्धी असं म्हणतो. तशा पद्धतीचे तत्व, तशा पद्धतीचे कायदे भारतामध्ये करण्यात आलेले आपल्याला दिसून येत असतात. त्याच्यानंतर अर्थव्यवस्था. आर्थिक विकासाच्या योजनांमध्ये गरीब आणि वंचित लोकांसाठी विशेष तरतूद करणे. बरोबर. तुमची अर्थव्यवस्था चालवताना तुम्ही जे काही प्लॅन करतात किंवा डेव्हलपमेंटचे जे काही योजना आखत आहात, त्याच्यामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये कोणाकोणाचा आपण हातभार पाहिजे? गरीब आणि वंचित लोकांसाठी सुद्धा विशेष तरतूद करणं आवश्यक आहे. बरोबर. त्याच्यानंतर कायद्याची अंमलबजावणी समानतेने आणि पारदर्शकतेने करणे गरजेचे आहे. हे सुद्धा तत्व महत्वाचं नाही तर तुम्ही सर्व करताय, पण सोशलच्या याच्यामध्ये जेव्हा तुम्हाला कायद्याची अंमलबजावणी करण्याचा वेळ येतो, त्याच्यामध्ये तुम्ही समोरच्या व्यक्तीची आर्थिक कुवत वरून जर तुम्ही न्याय प्रदान करत असाल किंवा त्याला संधी नाकारत असाल, तर ते चुकीचं आहे. तर इथे कायदा आणि सुव्यवस्था, समानतेच्या संधी सुद्धा इथे महत्वाच्या आहे, जेणेकरून तुमचा न्यायासह वृद्धी, ग्रोथ विथ जस्टिस, हा इथे अप्लाय होऊ शकतो. बरोबर. आता न्यायासह वृद्धी म्हणजे काय? केवळ आर्थिक प्रगती नाही, तर समाजाच्या प्रत्येक स्तरावर न्याय आणि समानता सुनिश्चित करणे हे आहे. या दृष्टीने काम केल्यास एक समृद्ध आणि न्यायपूर्ण समाज निर्माण होऊ शकतो. बरोबर. ही तत्व आहेत कशाची? ग्रोथ विथ जस्टिस. बरोबर. तुमच्याकडे समानता सगळ्या पद्धतीची पाहिजे, रोजगारामध्ये पाहिजे, शिक्षणामध्ये पाहिजे, त्याच्यानंतर अर्थव्यवस्थेमध्ये सुद्धा पाहिजे आणि त्यांना काय सर्वात मूलभूत काय कायद्याचं जे काही पालन आहे ते सर्वांच्या याच्यावर समान पद्धतीने करणं गरजेचं आहे आणि सर्वांना समान संधी उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर हा आपल्याकडे एक योजनेच्या अंतर्गत ग्रोथ विथ जस्टिस, न्यायासह वृद्धी आणि सोशल जस्टिस, सामाजिक जस्टिस सुद्धा इथे आपल्या सुरुवातीच्या काळामध्ये नियोजनाच्या याच्यामध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतरचा पुढचा काळ बघा, 1991 मध्ये काय केलं भारताने? आर्थिक सुधारणा करण्यात आल्या. बरोबर. ह्या सुधारणानंतर काय आलं? आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये काय आला? बाजार शक्तींचा प्रभाव वाढत गेला ते दिसून येतं. बाजार शक्ती म्हणजे काय? भांडवल ज्यांच्याकडे आहे ते लोक इथे टाकून, आता भांडवल जे लोक टाकतात त्याचा उद्देश काय असतो? मुख्यत्वे नफा मिळवणे. आता याचे जरी त्यांना नफा मिळत असला तरी त्याचे इम्पॅक्ट जे आहे ते संपूर्ण समाजावर मिळत असतात, कारण की जेव्हा एखादा भांडवलदार भांडवल टाकतो तेव्हा त्याच्यानंतर उद्योग तो उभा राहतो, त्याच्यामुळे रोजगार मिळत असतो. त्या रोजगारामुळे गरिबीचं प्रमाण, बेरोजगारीचं प्रमाण कमी होत असतं, लोकांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावत असतो. परंतु याचा पॉझिटिव्ह, जसे मी म्हटलं मगाशी,
की प्रत्येक गोष्टीचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असतात. काही फायदे असतात, काही तोटे असतात. तुमची अर्थव्यवस्था खुली झाली, तुम्ही जगाशी जोडले गेलात, त्याचे भारताला प्रचंड फायदे झाले. तसे थोडे तोटेही झालेले आहेत. ते तोटे कशा पद्धतीने ते आपण बघूया. ते तोटे टॅकल करण्यासाठी समावेशक वाढ, सर्वांना इन्क्लुसिव्ह ग्रोथ. समजा ही एक संस्था आहे, बरोबर की नाही? उदारीकरण झालं, खाजगीकरण, ही एक चक्र आहे. या चक्राचा फायदा समजा होत नसेल समाजाला परत, तर तो तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी मधली जी सिस्टीम काय करते, सरकारी कोणकोणत्या उपाययोजना करून तिथपर्यंत ही जी विकासाची गंगा आहे ती तिथपर्यंत पोहोचवण्याचं काम सरकारच्या पातळीवर करत राहतं. ठीक आहे, ते बघूया. भांडवल आधारित अर्थव्यवस्थेचा मुख्य भर काय असतो? आर्थिक वृद्धीवर असतो, बरोबर की नाही? स्वतःचा आर्थिक वृद्धी करून येणे हे महत्वाचं टार्गेट राहतं. आणि त्याच्यानंतरचा पुढचा टप्पा राहतो विकासाचा. तर आर्थिक वृद्धी घडून आली, आर्थिक सुधारणामुळे भारतात आर्थिक वृद्धी घडून आली, मात्र त्याचा फायदा मूठभर आणि थोड्याच लोकांना झाल्याचे आपणास पाहायला मिळते, बरोबर की नाही? फायदा कोणाला झाला? ठराविक लोकांना झाला. सर्वांपर्यंत ती वृद्धी पोहोचली का? नाही पोहोचली, बरोबर. बहुसंख्य जनता ही या लाभापासून वंचित राहिलेली आपल्याला पाहायला मिळतं, बरोबर का? आणि गरिबीचं प्रमाण असेल, बेरोजगारीचं प्रमाण असेल, हे 90च्या दशकानंतर तफावत असेल, गरीब श्रीमंत ही वाढलेली आपल्याला दिसून येते. या वंचित गटास आर्थिक वृद्धीमध्ये सामावून घेण्यासाठी काय करावं लागणार आहे? समावेशी वृद्धी ही संकल्पना आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये राबवण्यात आली किंवा मांडण्यात आल्याचं आपल्याला दिसून येते. 90-19च्या दशकापर्यंत न्यायसुद्ध वृद्धी हे तत्व तर होतच, बरोबर की त्याच्यावर भर असा काही वैयक्तिक भर नव्हता, हे तत्व इन्क्लुडेडच होतं ऑलरेडी, बरोबर नाही? त्याच्यावर आधारित प्रतिमान डेव्हलप झालेली होती. परंतु 90च्या दशकानंतर आपल्याला असं जाणवायला लागलं की अरे नाही, याच्यामध्ये भेद वाढतोय, तर ते कमी करण्यासाठी काय केलं गेलं? समावेशी वृद्धी, इन्क्लुझिव्ह ग्रोथ ही काय करण्यात आली? संकल्पना मांडण्यात आली, स्वीकार करण्यात आलेला आपल्याला दिसून येतो. यासाठी काय केलं? 11वी आणि 12वी ज्या प्लॅन हे होतं योजना, त्यांच्यामध्ये काय केली? धोरणांची फेररचना करून अधिक व्यापक आणि समावेशी वृद्धीचे लक्ष्य निर्धारित करण्यात आलेलं आपल्याला दिसून येते. व्यापक, बरोबर, आणि समावेशी वृद्धी, बरोबर. व्यापक आणि समावेशी वृद्धीचे लक्ष 11व्या 12व्या योजनेमध्ये ठेवण्यात आलेलं आपल्याला दिसून येते. आता 11व्या योजनेचा भर, बरोबर, 2007 ते 12 या कालामध्ये 11वी योजना राबवली गेली आणि त्याचा भर काय होता? वेगवान आणि आर्थिक समावेशी वृद्धीच्या दिशेने, टुवर्ड्स फास्टर अँड मोर इन्क्लुझिव्ह ग्रोथ. वेगवान, फास्टर, हा जो काही समावेशन करायचं हे कशा पद्धतीचं असलं पाहिजे? वेगवान असलं पाहिजे आणि अधिक समावेशी, मोर इन्क्लुझिव्ह पद्धतीच्या दिशेने, टुवर्ड्स फास्टर अँड मोर इन्क्लुझिव्ह ग्रोथ, हे 11व्याचं उद्दिष्ट आपण ठरवलं होतं. त्याच्यानंतर 12वी योजना होती 2012 ते 17 ह्या 5 वर्षांसाठी. याच्यामध्ये काय केलं होतं? वेगवान तर होतच, फास्टर तर करायचीच आपल्याला, बरोबर. जास्तीत जास्त जोराने किंवा वेगाने आपल्याला समावेशन करायचंच आहे. त्याच्यासोबत काय असणार आहे? शाश्वत हा एक शब्द जोडला गेला. शाश्वत म्हणजे सस्टेनेबल. आपण पाहिलं शाश्वत म्हणजे काय? सस्टेनेबल आणि अधिक समावेशी वृद्धी. ठीक आहे, अधिक समावेशी, मोर इन्क्लुजन, अजून जास्त लोकांना याच्यामध्ये घ्यायचंय. त्याच्यानंतर ती इन्क्लुजन करताना कशा पद्धतीचं असलं पाहिजे? शाश्वत स्वरूपाचं असलं पाहिजे, याच्यावर भर देण्यात आलेला आहे. तर हे 2 टप्प्यामध्ये आपल्याला इथे समजून घेणं आवश्यक आहे. एक तर 11वी योजना आणि 12वी योजना. लक्षात? चला पुढे आपल्या पंतप्रधानांचं एक नेहमीच वाक्य, सबका साथ सबका विकास. याच्यामध्ये समावेशन का वापरलं गेलं हे लक्षात आलं? समावेशन, सर्व घटकांचा समावेश आणि सर्वांचं पाठबळ मिळावं त्यासाठी हा नारा देण्यात आलेला आहे, सबका साथ सबका विकास. सर्वांबरोबर सर्वांचा इन्क्लुजन पण झालं आणि सर्वांचा विकास पण झाला पाहिजे. सर्वांचं जेव्हा साथ असेल तेव्हाच काय होऊ शकतं? तुमचा सर्वांचा विकास हा होऊ शकतो. ठीक आहे, छानपैकी लोगो आहे हा, लक्षात ठेवा. अरे ठीक आहे. आता ही जी नवीन अर्थव्यवस्था आपण 90च्या दशकामध्ये आपल्यामध्ये बदल करण्यात आले, त्याच्यानंतर समावेशक विकासासाठी सरकारने कोणकोणत्या काय काय उपक्रम केलेले ते आपल्याला पाहायचंय. तर समावेशक वाढीची संकल्पना आपण पाहिलं 11व्या पंचवार्षिक योजनेत मांडण्यात आली आणि त्याची थीम काय होती? जलद आणि अधिक समावेशक वाढ. त्याच्यानंतर 12वी पंचवार्षिक योजना आहे, त्याच्यामध्ये काय केलं होतं? पूर्णपणे समावेशक विकासावर केंद्रित होती, बरोबर. पूर्णपणे आपण पाहिलं याच्यामध्ये काय केलंय? शाश्वत विकास आणि अधिक जलद पद्धतीचा विकास ही त्याची थीम होती. याच्यामध्ये काय केलं होतं? गरिबी निर्मूलन, बरोबर, गरिबी निर्मूलन. त्याच्यानंतर आरोग्य, शिक्षण आणि उपजीविकेच्या संधी उपलब्ध करून देणे हा याच्यावर मुख्य भर देण्यात आलेला होता. म्हणजे जे काही डेव्हलपमेंटचं मॉडेल होतं त्याच्यामध्ये
गरिबी निर्मूलन, आरोग्य, शिक्षण आणि उपजीविकेची संधी हे सर्वसमावेशक तत्व अवलंबण्यात आलेलं आपल्याला दिसून येते. आणि विकास दर किती ठेवण्यात आला होता, की साध्य विकास दर आपल्याला किती करायचा, 8% विकास दर साध्य करता येईल असं लक्ष त्यावेळेस ठेवण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. बरोबर. समावेशक विकासाचा दर्जा प्राप्त करण्यासाठी सरकारने अनेक योजना सुरू केल्या आहेत. बरोबर. आता हे अचीव्ह करण्यासाठी काय करतं सरकार, वेगवेगळ्या पद्धतीच्या योजना राबवत असतात. तर त्याच्यामध्ये कोणत्या आहे बघा, दीनदयाल अंत्योदय योजना. अंत्योदय अंत्योदय ह्या शब्दाचा अर्थ काय, शेवटच्या घटकापर्यंत मला पोहोचवायचंय. काय, विकासाची गंगा म्हणा, त्यांच्यापर्यंत सोयी सुविधा, संधीची समानता, हे शेवटच्या समाजातला शेवटच्या स्तराचा शेवटचा घटक आणि शेवटचा व्यक्ती, त्याला बोललं जातं अंत्योदय. अंतिम घटकाचा सुद्धा उदय म्हणजेच अंत्यम उदय. तर दीनदयाल अंत्योदय योजना, त्याच्यासाठीचे काही स्कीम असतील त्या राबवण्यात आलेल्या आहे. एकात्मिक बाल विकास कार्यक्रम. बरोबर. तर लहान मुलं बघा, गरीब व्यक्ती असेल तर त्याच्या खाण्याची भ्रांत असेल तर मिड डे मील हा कार्यक्रम चालू केला होता. त्याला बोललं जातं मध्यान्ह भोजन योजना, मिड डे मील. हे कशासाठी, की त्या आशेने आपल्याला जेवण मिळेल, पोषण मिळेल आणि त्याच्या माध्यमातून त्या घटकांना पोषण सुद्धा दिलं जायचं. आता मिड डे मीलच्या पुढचं एक त्यांच्यासाठी पोषण मूल्य सुद्धा ऍड केली जातात. वरण भात असेल किंवा अजून काही काही घटक त्याच्यामध्ये टाकले जातात, जेणेकरून त्या मुलांना नुसतं जेवण नाही, त्या जेवणाबरोबरच त्याचं पोषण सुद्धा होईल, हे सुद्धा विचार केला जातो. आणि त्या आशेने का होईना ती मुलं शाळेमध्ये येतील आणि त्यांचं जे काही शिक्षण आहे ते कंप्लीट करतील. हे इथे अशा पद्धतीची योजना इथे राबवली गेली. त्याच्यानंतर ग्रामीण भागामध्ये रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून मनरेगा सारखी योजना आहे. त्याच्यानंतर सर्व शिक्षा अभियान, सर्व लोकांना, त्याच्यामध्ये स्त्री असतील पुरुष असतील, सर्व शिक्षा अभियान, सर्व लोकांना शिक्षण मिळावं याच्यासाठीचे अभियान, अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या उपाययोजना त्याच्यानंतरच्या काळात करण्यात आलेल्या आपल्याला दिसून येतात. बरोबर. महिलांना लक्षात घेऊन आपण बघा, स्टार्टअप इंडिया असेल, स्टँडअप इंडिया असेल, महिलांसाठी प्रशिक्षण असतील, स्टार्टअप असेल, त्याच्यामध्ये महिलांचा वेगळा असेल वाटा, मुद्रा योजना वगैरे असतात. तिच्या वेगवेगळ्या योजना राबवण्यात येत असतात. बरोबर. याच्यामध्ये काय आहे, महिलांच्या आर्थिक समावेशनासाठी महिलांचा सुद्धा सहभाग तुमच्या प्रतिनिधित्वामध्ये असला पाहिजे. मग तो संसदेतली प्रतिनिधित्व असेल, उद्योग क्षेत्रातली असेल, शिक्षण क्षेत्रातली असेल, त्यांचं प्रतिनिधित्व महिलांचं सुद्धा तुमच्या अर्थव्यवस्थेमध्ये वाढवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना केल्या, जेणेकरून महिलांचं सुद्धा इन्क्लुजन, बरोबर, हे तुमच्या अर्थव्यवस्थेमध्ये प्रतिबिंबित व्हावं यासाठी ह्या वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात असतात. बरोबर. आर्थिक समावेशनासाठी सरकारने अनेक उपक्रम योजना सुरू केलेल्या आहेत. बरोबर. याच्यामध्ये मोबाईल बँकिंग असेल, प्रधानमंत्री जनधन योजना असेल, प्रधानमंत्री मुद्रा योजना असेल. आता जनधन बघा, जनधन खाती उघडण्यात आली, त्याचा अर्थ काय, की बरेचसे जो समाज घटक होता हा बँकिंग क्षेत्रापासून दूर होता, तर त्यांना बँकिंग क्षेत्रामध्ये, वित्तीय संस्थेमध्ये इन्क्लुजन करण्यासाठी जनधन योजना. कारण की जर लोकांचे खातेच नसतील तर सरकारच्या योजनांचा त्यांना फायदाच मिळू शकत नाही. समजा एखादी सबसिडी असेल, गॅस असेल, गॅसची सबसिडी असेल, ती पाठवायची असेल तर ती डायरेक्ट बँकेच्या खात्याबरोबर लिंक केल्यामुळे ती त्यांना पाठवू शकतो, जेणेकरून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचा उपभोग त्यांना मिळू शकतो आणि त्यांचा आर्थिक लाभ होऊ शकतो. अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या योजना ह्या वेगवेगळ्या पातळीवर राबवलेल्या आपल्याला दिसून येत असतात. त्याच्यानंतर वरिष्ठ पेन्शन विमा योजना असेल, की जे काही सामाजिक सुरक्षेचा याच्या अनुषंगाने ह्या योजना राबवलेल्या जात असतात. बरोबर. त्याच्यानंतर बघा, समावेशक विकासात अपंगांना समावेश. आता दिव्यांग आहे, ठीक आहे, हे अपंग शब्द चुकीचा आहे. दिव्यांग लोकांना म्हणजे अशा व्यक्ती ज्या लोकांना काही शारीरिक व्यंग असेल तर त्या लोकांना आपण दिव्यांग बोलत असतो. तर त्यांचं सुद्धा आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये इन्क्लुजन करून घेणं खूप गरजेचं आहे. कारण की सामाजिक पातळीवर आपल्या देशामध्ये एक हेटाळणीचा स्वर आपल्याला पाहायला मिळतो, की एखादा व्यक्ती दिव्यांग असेल तर त्याच्याकडे थोडं सामाजिक पातळीवर हेटाळणीच्या स्वरूपात पाहिलं गेलं तर त्या लोकांचं एक मानसिक सुद्धा खच्चीकरण होत असतं. त्यांना खूप साऱ्या अडचणी त्यांच्या दैनंदिन जीवनात येत असतात. तर त्यांच्यासाठी त्यांचाही विचार करून, त्या समाज घटकाचा सुद्धा विचार करून, इररेस्पेक्ट ऑफ त्यांची कास्ट कोणती आहे, त्यांचं लिंग कोणतं आहे, जात कोणता आहे, धर्म कोणता आहे, इररेस्पेक्ट ऑफ ते एक शारीरिकरित्या व्यंग आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या योजना सरकार वेगवेगळ्या पातळीवर राबवताना आपल्याला दिसून येतं. त्याच्यासाठी काय केलं सरकारने, काय होता, अपंगत्व कायदा 1995 मध्ये केला होता. त्याच्यानंतर राष्ट्रीय कल्याण ट्रस्ट कायदा 1999, ठीक आहे, SIPDA सिपडा हा सुद्धा कायदा केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. बरोबर. त्याच्यानंतर सुगम्य भारत अभियान, बरोबर की नाही, जिथे इन्फ्रास्ट्रक्चरसाठी हे अभियान राबवलं होतं, जेणेकरून ह्या लोकांना शारीरिक जे काही व्यंग असेल, दिव्यांग असतील, त्यांना सहजरित्या विविध फॅसिलिटीज उपलब्ध होतील. त्याच्यामध्ये त्यांचा विचार, छोटंसं एक्झाम्पल जर समजा एखादी ग्रामीण भागातली शाळा आहे, बरोबर, त्या शाळेमध्ये जो पूर्वी समजा जायचं असेल तर तिथे पायऱ्या असायच्या, बरोबर की नाही, स्टेप्स असायच्या, अशा
आता एखादा व्यक्ती दिव्यांग असेल तर त्याला ह्या स्टेप्स चढू शकतो का? नाही. मग त्याच्यासाठी असा एक स्लोप तयार करण्यात आला होता आणि त्याला इथे रेलिंग्स लावणं, जेणेकरून त्याच्याकडे समजा व्हीलचेअर असेल, त्या व्हीलचेअरच्या माध्यमातून तो ह्या शाळेच्या प्रांगणामध्ये प्रवेश करून तो त्या वर्गामध्ये प्रवेश करू शकतो. अशा पद्धतीचे छोटे-छोटे घटक का होईना, तर प्रत्येक गोष्टीमध्ये त्या व्यक्तींचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे आणि तशा पद्धतीची पावलं सुद्धा सरकार उचलत असतं. बरोबर. मी एक मध्यंतरी छोटा व्हिडिओ पाहिला होता, की जपानमध्ये काय केलं होतं. आता जपानमध्ये बुलेट ट्रेन चालते, खूप स्पीडमध्ये चालते. बरं, त्यांची शिंकानसेन नावाची बुलेट ट्रेन चालते. तर त्याचे ऑटोमॅटिक विंडोज डोअर ओपन झालेले असतात ना, तेव्हा त्या प्लॅटफॉर्मच्या याच्यामध्ये आणि आपल्या प्लॅटफॉर्ममध्ये आणि रेल्वेच्या याच्यामध्ये थोडासा गॅप राहतो, थोडीशी उंचीवरती असते. तर तिथे सुद्धा प्रत्येक स्टेशनवर एक त्यांचा पोलीस इन्स्पेक्टर असो किंवा त्यांचा रेल्वेचा अधिकारी असेल तो समजा एखादा दिव्यांग व्यक्ती असेल, त्यांच्यासाठी तो एक हे असतात त्यांच्याकडे पॅड्स असतात असे मोठे, ते असे ओपन करून देणार आणि त्या पॅड्स टाकल्यानंतर तो व्यक्ती दिव्यांग व्यक्ती स्वतःच्या व्हीलचेअरने आतमध्ये जात असतो. अशी सुविधा तिकडे उपलब्ध केलेली आहे. म्हणजे विचार करा, आपण म्हणतो की जपान वगैरे हे देश प्रगत आहे. नुसते आर्थिक स्वरूपाने नाही, एक सामाजिक पातळीवर सुद्धा तिथे म्हणजे चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालेले आपल्याला पाहायला मिळतात. तशा पद्धतीच्या सुविधा तिकडे त्या लोकांनी सुद्धा अशा लोकांचा विचार करून सुद्धा तिथे त्या पद्धतीच्या सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत, जेणेकरून ह्या लोकांचं सुद्धा आयुष्य सामान्य व्यक्तींसारखंच जावं आणि त्यांना सुखकर प्रत्येक गोष्टीचा लाभ घेता यावा सुखकर पद्धतीने, याचा सुद्धा विचार केला जात असतो. तर तशा पद्धतीचे काही नियम त्या व्यक्तींना सुद्धा काही हक्क आणि नियम, अपंग व्यक्तींचा हक्क नियम 2017 यासारखी आपण काही कायद्यामध्ये रचना आपल्या याच्यामध्ये केलेली आहे, आपल्याला दिसून येतंय. ठीक आहे. शेतकरी आणि कृषी कामांसाठी कृषी क्षेत्रात आर्थिक समावेशनाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने बघा, आता शेतकऱ्यांचं आपण पाहिलं मगाशी, शेतकऱ्यांच्या जे काही अडचणी सुद्धा आहेत. समावेशक वाढीमध्ये काय-काय आव्हान आहे, त्याच्यामध्ये शेतकरी मागासलेपणा हा सुद्धा आहे. कारण की शेतकरी गरीब आहेत. सगळंच काही शेतकरी सधन नसतात किंवा खूप श्रीमंत नसतात. तर त्यांना सुद्धा सेवा उपलब्ध व्हाव्यात किंवा संधीची समानता मिळावी यासाठी सुद्धा कायदे किंवा काही-काही योजना राबवल्या जातात. याच्यामध्ये बघा, माती आरोग्य कार्ड, सॉइल हेल्थ कार्ड हे मध्यंतरीच्या कारण की मातीचं परीक्षण करून तुम्ही त्याचा पीएच व्हॅल्यू किती आहे, तुमची जमीन ॲसिडिक आहे का, बेसिक पद्धतीची आहे, त्याच्यानुसार तुमची पिकांची क्रमवारी करू शकता. तुम्हाला तिथे कोणत्या वेळेस कोणतं खत देणं आवश्यकता आहे, कशाची कमतरता आहे, हे त्या सॉइल हेल्थ कार्डच्या माध्यमातून तुम्हाला जाणवू शकतं किंवा किती मात्रेमध्ये खतं टाकली गेली पाहिजेत, हे त्याच्यावर अपडेट्स मिळू शकतात. तर अशा पद्धतीचा सॉइल हेल्थ असेल, त्याच्यानंतर कडुलिंब लेपित युरिया असेल, नीम कोटेड युरिया. मध्यंतरी बराचसा काळ असा होता ज्याच्यामध्ये युरियाचा तुटवडा जेव्हा आपला पाऊस काळ होऊन झाल्यानंतर जेव्हा आपला पेरणीचा हंगाम वगैरे येतो, त्या काळामध्ये नेमकी पूर्वीच्या काळामध्ये युरियाचा तुटवडा भरपूर वेळा जाणवलेला आपल्याला दिसून येतो. कारण की हा जो युरिया तयार होत होता, हा वेगळ्याच कामांसाठी वापरला जात होता. परंतु त्याला नीम कोटिंग केल्यामुळे तो इंडस्ट्रियल यूजसाठी काही कामाचा राहिलेला नाही. तर त्याच्यामुळे त्याची अवेलेबिलिटी मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीने झाल्यामुळे शेतकऱ्यांचं काय होतं, उपलब्ध झाल्यामुळे त्यांचा पुढची जी काही पैदावार असेल ती चांगल्या पद्धतीने होऊन त्यांचं आर्थिक उत्पन्न सुद्धा वाढू शकतं. तर अशा पद्धतीचे कार्यक्रम सुद्धा सरकारतर्फे राबवले जातात. त्याच्यानंतर प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना असेल, सिंचनाच्या सुविधा असतील, तिथं मोटर असेल, बोरवेल असेल, सोलर पंप असतील, तर त्याच्यानंतर नाले असतील, नाले तयार करणे, त्याच्यानंतर कालवे असतील, कॅनॉल असतील, ते तयार करणे, त्यांना सिंचनाच्या ड्रिप इरिगेशन असेल, तर अशा वेगवेगळ्या सुविधा तिथे उपलब्ध करून देणं सरकारमार्फत हे सुद्धा विविध योजनांच्या माध्यमातून सरकार करत असतं. त्याच्यानंतर असेल प्रधानमंत्री फसल विमा योजना. बरोबर, तुम्ही सर्व काही कराल, पण उदाहरण काही नैसर्गिक काहीतरी आपत्ती आली, समजा टोळधाड आली, तुमची पिकं व्यवस्थित नाही झाले किंवा काही वातावरणीय बदलामुळे तुम्हाला उत्पादन घेता नाही आलं, तुमच्याकडे पाऊस झाला, दुष्काळ पडला, तर हे तुमचं जो काही पीक असेल, बरोबर, त्या पिकाला संरक्षण देण्यासाठी शासकीय पातळीवर सुद्धा वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. तर ह्या वेगवेगळ्या पातळीवर योजना तुमच्या समाजातल्या विविध घटकांसाठी राबवत असतं सरकार. ठीक आहे. आता समावेशक विकासासमोर थोडीशी आव्हाने आपल्याला पाहिजे. आता शहरी भागाकडे बघा. शहरी भागाकडे होणाऱ्या स्थलांतराचा कृषी अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होताना दिसत असतो. आता बघा, ग्रामीण भागामध्ये एखादा चांगला शिकलेला तरुण असेल, जर त्याला तिथे रोजगार उपलब्ध नसेल, तो त्याचं शेती असेल, गाव असेल, कामधंदा असेल, तो सोडून काय येणार, शहरामध्ये येणार. तर तिथलं त्याचं जे तो येताना एकटा येतो, कारण कुटुंब सहित त्याला येणं परवडणार नाही. तो कुटुंब तिकडे असतं आणि तो इकडे असतो. याला काय बोलतो, गावातला ब्रेन ट्रेन. गावातला एखादा चांगला होतकरू मुलगा असेल, पण त्याला सोयी-सुविधा उपलब्ध न झाल्यामुळे तो शहरामध्ये येतो आणि शहरामध्ये त्याची उपजीविका करतो. तो शहरावर सुद्धा ताण येत असतो आणि ग्रामीण भागातलं जे काही टॅलेंट असेल ते सुद्धा शहरामध्ये आल्यामुळे तिकडे टॅलेंटचा काय होतं, क्रायसिस निर्माण झालेला आपल्याला दिसत असतो आणि ग्रामीण शहरी ही सुद्धा दरी त्याच्यामध्ये वाढताना आपल्याला दिसून येत असते. त्याच्यामुळे गावांमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने लोक गावांमधून शहराकडे स्थलांतर होत असतात आणि ह्या स्थलांतराचा खूप मोठा इम्पॅक्ट आपल्या अर्थव्यवस्थेवर सुद्धा पडत असतो.
त्यामुळे शहरांमध्ये लोकसंख्येचा दबाव वाढतो. ग्रामीण भागामध्ये कायमस्वरूपी आणि दीर्घकालीन रोजगाराच्या संधी निर्माण करण्याची अजूनही गरज आपल्याला दिसून येते. ठीक आहे. काही जरी योजना असल्या, रोजगारभिमुख योजना राबवणे त्याच्यासाठी गरजेचं आहे. तर मनरेगासारखी जरी योजना राबवली जात असली, तरी ती काही शाश्वत उत्पन्नाचं काही साधन नाहीये किंवा त्याच्यामध्ये खूप मोठं स्किल लेबर किंवा चांगल्या दर्जाचं ते संधी तिथे उपलब्ध आहेत अशा पद्धतीचं नाही. ते एक निम्न दर्जाचं ज्यांच्याकडे काही स्किल जास्त नाहीयेत, तशा व्यक्तींसाठी ते स्किल्स ठीक आहेत. पण जो शिकलेला तरुण वगैरे असेल, त्याला त्याचा काही उपयोग होताना आपल्याला दिसून येणार नाही. कारण की त्या ज्या स्कीम्स आहेत त्या ज्यांच्याकडे कौशल्य नाहीये, त्या लोकांसाठी तशा स्कीम राबवल्या जात असतात. जेणेकरून त्यांना काहीतरी उपजीविकेची साधनं किंवा संसाधनं मिळणं आवश्यक आहे, अशा लोकांसाठी त्या स्कीम असतात. तर ठीक आहे. तर अशा पद्धतीची ही जी काही आव्हान आहे. त्याच्यानंतर भ्रष्टाचार, बरोबर? भ्रष्टाचार सुद्धा खूप मोठं आव्हान आहे. कारण भ्रष्टाचारामुळे सुद्धा लोकं तर सुद्धा समजा मला एखादा प्लॅन टाकायचा किंवा मला एखादी कंपनी टाकायची किंवा मला एखादं चांगलं काहीतरी प्रोजेक्ट राबवायचा आहे. त्याच्यासाठी समजा मला काही सरकारी अधिकारी असतील, ते पैसे मागत असतील किंवा सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून समजा माझी काही पिळवणूक होत असेल, तर मी काय करेन, मी वैतागून काय करेल, बाबा ह्या इकडे नाही चांगलं मिळत तर दुसरीकडे प्रयत्न करेन. दुसरीकडे पण तसाच अनुभव आला, तर मी काय करेल, शेवटी तिसरीकडे जाईल. तिकडे चांगला अनुभव आला तर मी तिकडे करेन. तर अशा पद्धतीचे हे इम्पॅक्ट होत असतात. त्यामुळे त्याच्यामध्ये माझा वेळही जातो, पैसाही खर्च होतो आणि मनस्तापही होत असतो. तिन्ही पातळींवर हा भुर्दंड होत असतो आणि त्याच्यामुळे काय होतं, विकासाला लेट होतं किंवा विकास घडण्यातली प्रक्रिया काय होते, ते उशिरा होत असते. आणि हे बहुतांशी आपल्या याच्यामध्ये ही सिस्टम आली. एखादा व्यक्ती एखादा चांगला प्रोजेक्ट असेल, त्याला ते सँक्शनचे हेच घ्यायला खूप वेळ लागून जातो. डिले इतका होतो, की माणूस विचार करतो, यार मी इथे प्लॅन टाकू नको, प्रोजेक्ट टाकू की नको, याच्यावर मला आर्थिक मिळेल की नाही. त्याच्यानंतर इथल्या लोकांचं समाज व्यवस्था कशी, भ्रष्ट व्यवस्था असेल, तर लोकं तुमच्याकडे यायला नाही म्हणतात. तशाच पद्धतीचा अवस्था आपल्याला समजा भेटली. भ्रष्टाचार हा त्याच्यामधली एक मोठी गोष्ट आहे. भ्रष्टाचार जर प्रमाण कमी असेल, तर तिथे चांगल्या पद्धतीने समावेशन लोकांचं होऊ शकतं किंवा गरीब व्यक्ती असतील, त्यांना याचं तोंड म्हणजे भ्रष्टाचारासारख्या समस्येला जास्त पद्धतीने, जास्त मोठ्या प्रमाणात तोंड द्यावं लागतं. कारण की तिथे त्यांचं ऐकून घेण्याची मनस्थिती नसते किंवा त्यांचं ऐकलं जाईलच असं काही तिथे शाश्वत पद्धतीने सांगू शकत नाही. तर भ्रष्टाचार कमी झाला तर देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये मोठ्या पद्धतीचा आमूलाग्र बदल घडून येऊ शकतो. तर ठीक आहे, आता हा मानसिक पातळीवर, व्यावहारिक पातळीवर घडणारा बदल आहे. ठीक आहे, तो आपण म्हणजे भविष्यात अजून चांगल्या पद्धतीने त्याच्या उपाययोजना करून भ्रष्टाचार कमी करण्यात आपण यशस्वी ठरू शकतो, अशी आपण आशा करूयात. ठीक आहे. याचा परिणाम कसा होत असतो? नकारात्मक होत असतो तुमच्या अर्थव्यवस्थेवर आणि समावेशक वाढीचा तुमचा काय वेग असतो, तो सुद्धा मंदावला जातो ह्या प्रक्रियेमुळे. ठीक आहे. आता भारतामध्ये समावेशी विकासाचे उपाय, बरोबर? आपण पाहूया. पाहिलं की धोरणं पाहिली, त्याच्यानंतर उपाय कशा पद्धतीने केले जातात. त्याच्यामध्ये महिलांचा विचार केला जातो, शेतीचा विचार केला जातो, बरोबर. रोजगाराच्या संधी कशा मिळतील त्याचा विचार केला जातो. तर त्याच्यासाठी कोणकोणते उपाय भारतामध्ये राबवले जातात ते आपण थोडक्यात पाहणार आहोत. पहिलं आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण विकास कायदा योजना. बरं. मनरेगा आपण त्याला बोलतो. याच्यामधून काय बाबा? महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण विकास योजना, बरोबर. रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ॲक्ट. ग्रामीण भागामध्ये विकास घडून येताना तिथे काही योजना राबवल्या जात असतील, तर तिथल्या व्यक्तींना रोजगार उपलब्ध व्हावा याच्यासाठी ही स्कीम राबवली जाते. त्याच्यानंतर प्रधानमंत्री उत्पादन निर्मिती कार्यक्रम पी-एम-ई-जी-पी. तुम्ही पी-एम-ई-जी-पीच्या स्कीम अंतर्गत तुम्हाला काही वस्तू उत्पादन करायच्या, सेवा उत्पादन करायच्या असतील, तर तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता. तिथे महिलांना सुद्धा सूट असते. प्रत्येक समाजाच्या घटकावाईज सुद्धा तिथे सूट अवेलेबल असते. ग्रामीण भागात वेगळी असते, शहरी भागात वेगळी असते. बँकेच्या मार्फत अर्थसहाय्य केलं जातं. त्याच्यानंतर डी-आय-सी असेल, जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून तिथे सहाय्य केलं जातं. तर अशा पद्धतीच्या स्कीम असतील, जेणेकरून बाबा सोशल इन्क्लुझिव्हनेस, तुमच्याकडे उत्पादकता वाढावी, तुमच्याकडे प्रॉडक्टिव्हिटी वाढावी, त्यासाठी ह्या स्कीम राबवल्या जात असतात. त्याच्यानंतर मुद्रा बँक योजना. बहुतांशी ज्या लोकांकडे भांडवल नसतं किंवा कमी भांडवल आहे, त्या लोकांसाठी ही योजना आहे मुद्रा बँक. जेणेकरून ह्या बँकिंगच्या सिस्टममध्ये येऊन त्यांना लोन प्राप्त होऊन ते त्यांचा उद्योग व्यवसाय सुरू करू शकतात स्वतःच्या स्किलनुसार. अशा पद्धतीची ही योजना आहे. त्याच्यानंतर आहे दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना. बरोबर. ग्रामीण भागातील लोकांमध्ये कौशल्य निर्माण व्हावं, त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्या, अशा पद्धतीची ही योजना आहे. अंत्योदय योजना मगाशी सांगितलं की ग्रामीण भागातील सुद्धा शेवटच्या स्तरातील, शेवटच्या घटकातील, शेवटच्या व्यक्तीपर्यंत त्यांचा उदय घडवून आणणे, अंत्योदय ही योजना राबवली जाते. त्याचा शॉर्ट फॉर्म आहे राष्ट्रीय शहरी आजीविका मिशन, बरोबर. हे मिशन स्वरूपावर राबवले गेले. त्याच्यानंतर आहे सर्व शिक्षा अभियान, बरोबर. हे शिक्षणाच्या याच्यामध्ये लिंगभेदाच्या विरुद्ध कार्य करून स्त्रिया असतील, पुरुष असतील, सर्वांना समान शिक्षण मिळावं याच्यासाठी ही स्कीम आहे. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य NRHM, नॅशनल रूरल हेल्थ मिशन, सर्वांना आरोग्याच्या सुविधा समान पद्धतीने उपलब्ध आहे याच्यासाठी हे मिशन आहे. त्याच्यानंतर भारत निर्माण असेल, बरोबर. सर्वांना भारताचं निर्माण करताना समजा
हाऊसिंग असेल त्याच्यामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने सर्वांना सुविधा मिळायला पाहिजेत. त्याच्यानंतर असेल स्वच्छ भारत मिशन आहे, आयुष्यमान भारत मिशन आहे. आता आयुष्यमान भारतमध्ये गव्हर्नमेंटने 5 लाखापर्यंतचा कव्हर दिलेला आहे ग्रामीण भागातील म्हणजे सर्व लोकांना, की जे गरीब असतील त्यांना 5 लाखापर्यंत आपण काय देत असतो, विम्याचं कवच देत असतो. अशा पद्धतीनं म्हणजे 5 लाखापर्यंत त्यांचे उपचार फ्री होऊ शकतात. अशा पद्धतीचा विमा सुरक्षा देण्यात आलेली आहे. प्रधानमंत्री जनधन योजना हे पण पाहिलेलं आहे. जनधन योजना, जनधन खाते उघडण्यात आले. जे लोक बँकिंग सेक्टर पासून किंवा वित्तीय संस्थांच्या मेनस्ट्रीम पासून जे दूर होते त्यांना ह्या प्रवाहात सामावून करून घेण्यासाठी, त्यांचं सुद्धा बँकिंग अवेलेबल होण्यासाठी त्यांना प्रधानमंत्री जनधन योजना अशा विविध योजनाच्या माध्यमातून आपण काय करत असतो, समावेशन विकास आपण प्रयत्न करतो. हे याच्यावरचे उपाय आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे पुढचा टप्पा विकास, डेव्हलपमेंट. आता डेव्हलपमेंट म्हणजे काय? विकास. वेळेनुसार कोणत्याही गोष्टीमध्ये गुणात्मक, प्रकारात्मक किंवा दर्जात्मक वाढ किंवा सुधारणा करून आणणे म्हणजेच काय? विकास असं आपण म्हणतो. बघा, कोणत्याही कालपरत्वे म्हणजे वेळेनुसार कोणत्याही गोष्टीमध्ये एखादी गोष्ट असेल त्याच्यामध्ये गुणात्मक, क्वालिटेटिव्ह, प्रकारात्मक, त्याच्यानंतर दर्जात्मक वाढ किंवा सुधारणा घडवून आणणे याला आपण काय बोलतो? डेव्हलपमेंट. आणि हेच माणसाच्या जीवनाला सुद्धा लागू होणारं तत्व आहे. बरोबर. आता विकासाला वाढ आणि प्रगती असेही म्हटलं जाते, प्रोग्रेस अँड ग्रोथ असंही बोललो आता, बरोबर की नाही? आता याच्यामध्ये बघा, एखाद्या व्यक्तीच्या शारीरिक वाढीसोबत त्याची ग्रोथ होते, बुद्धिमत्तेचा सुद्धा विकास होतो, डेव्हलपमेंट होतो. तसंच एखाद्या देशाच्या बाबतीत सुद्धा आपण समजा एखाद्या व्यक्तीची वाढ झाली परंतु बुद्धी विकसित नाही झाली, आपण त्याला काय बोलतो? एक मानसिकरित्या तो व्यक्ती सक्षम नाहीये असं बोलतो. जेव्हा व्यक्ती शरीराने सुद्धा वाढतो, म्हणजे नुसतंच मेंदू मोठा झाला आणि ग्रोथ होत नाहीये, ते सुद्धा नॉर्मल असण्याचे लक्षण नाहीयेत. आणि नुसतं शरीर वाढले आणि बुद्धीच नाही, ते सुद्धा नॉर्मल असण्याची लक्षणं नाहीयेत. तसंच समाजाच्या बाबतीत सुद्धा बोललं जातं की अर्थव्यवस्थेतील प्रगती त्या देशातील लोकांच्या जीवनमानामध्ये सुधारणा होते की नाही याच्यावर सुद्धा अवलंबून असते. त्याला आपण काय बोलतो? प्रगती होते, ग्रोथ होते, परंतु डेव्हलपमेंट सुद्धा झाली पाहिजे. डेव्हलपमेंट म्हणजे काय? तुमच्या इथल्या समाजाच्या जो काही समाजाचा स्तर आहे किंवा त्याच्या लोक असतील त्या लोकांच्या जीवनमानामध्ये, राहणीमानामध्ये सुद्धा त्याचा इम्पॅक्ट दिसला गेला पाहिजे, तरच आपण काय बोलू शकतो? डेव्हलपमेंट झाली असं म्हणू शकतो. बरोबर. आता विकासाचे प्रकार, विकास विविध क्षेत्रामध्ये होऊ शकतो. बरोबर. आता विकासाचे क्षेत्र बघा, आर्थिक विकास आहे, त्याच्यानंतर आहे सामाजिक विकास आणि तिसरा आहे मानव विकास. आता इथे आपण तुर्तास 2च पाहणार आहोत. मानव विकास आपला पुढचा टॉपिक आहे. तर आर्थिक विकासामध्ये बघा, आर्थिक विकासामध्ये काय? त्यांचं उत्पन्नात वाढ होणे अपेक्षित आहे. त्याच्यानंतर रोजगाराच्या संबंधी, जेणेकरून त्यांचा उत्पन्न मिळेल, त्यांचा आर्थिक वाढ होईल किंवा आर्थिक, त्यासाठी काय बेसिक गोष्ट रोजगार उपलब्ध झाला पाहिजे. त्याच्यानंतर आर्थिक प्रगती घडून आली पाहिजे, त्यालाच आपण काय बोलणार आहोत? आर्थिक विकास घडून आलेला आहे. त्याच्यानंतर सामाजिक विकास. सामाजिक विकासामध्ये बघा, सर्वांना शिक्षणाच्या समान संधी, सर्वांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध होणे, त्याच्यानंतर सामाजिक न्याय, सोशल जस्टिस हे सुद्धा तत्व इथे महत्वाचं आहे. तर हे 2 घटक आहेत. ठीक आहे. हे विकासाचे प्रकार आहेत. डेव्हलपमेंटचे 2 कॅटेगरायझेशन आपण केले. त्याच्या पुढचा आहे मानवी विकास. मानवी विकासामध्ये व्यक्तीच्या ज्या क्षमता असतील, त्याच्यानंतर त्याचं जे काही ज्ञान असेल, नॉलेज असेल आणि त्याची जे काही स्किल असतील यांना विकसित करणे याच्यावर भर दिला जातो. ह्युमन डेव्हलपमेंट. बरोबर की नाही? तर हे असे विकासाचे 3 प्रकार आपल्याला इथे पाहायला मिळतात. ठीक आहे. आता आर्थिक विकास आपल्याला सध्या तरी हे महत्वाचे 2 आहेत. याच्यातला आपण डिफरन्स पाहूया की मोजमाप करण्यासाठी आर्थिक विकासाचे निर्देशक आणि विकासाचे सामाजिक निर्देशक. इथे आर्थिक आहेत आणि इथे सामाजिक आहेत. कशासाठी कोणते ते बघूया. पहिल्याच्यामध्ये काय सांगते? आर्थिक विकासाचे निर्देशक म्हणजे आर्थिक प्रगती आणि विकासाचं मोजमाप करण्यासाठी वापरले जाणारे विविध घटक. काय? आर्थिक प्रगती आणि आर्थिक विकास यांचं मापन करणं, मोजमाप करणं, त्याला पॅरामीटर्स काय लावतोय ते करण्यासाठी वापरले जाणारे घटक किंवा मापदंड. बरोबर. आणि त्याच्यानंतर आहे सामाजिक विकास. सामाजिक विकासामध्ये कोणकोणते येतात ते पाहणार आहोत. ठीक आहे. आता पहिलं पाहूया आर्थिक विकास. आर्थिक निर्देशक काय काय आहेत? इकॉनॉमिक इंडिकेटर्स काय आहेत विकासाचे? राष्ट्रीय उत्पादन, तुमचा जीडीपी वाढला पाहिजे, तुमचा देशाचा जीडीपी वाढला तरच आपण त्याला काय बोलणार आहे? आर्थिक इंडिकेटर आहे हा. त्याच्यानंतर दरडोई उत्पन्न, पर कॅपिटा इन्कम एखाद्या व्यक्तीचं वाढतंय तर तो कसला आला? आर्थिक विकासाचा निर्देशक झाला. आर्थिक निर्देशक आहे इंडिकेटर. उत्पन्न व संपत्तीची समानता आणि विषमता. उत्पन्नाची समानता असली पाहिजे, संधीची समानता असली पाहिजे, संपत्तीची समानता असली पाहिजे आणि जे काही उत्पन्नाची विषमता ही कमी असली पाहिजे. हे काय आले? तुमचे इकॉनॉमिक इंडिकेटर्स आहेत. ठीक आहे. विकासाचे इकॉनॉमिक इंडिकेटर्स. त्याच्यानंतर आहे दारिद्र्याचं स्तर. तुमच्या जे काही राष्ट्रामध्ये असेल दारिद्र्याचं प्रमाण कमी असलं पाहिजे. हे झाले तुमचे इकॉनॉमिक इंडिकेटर्स.
कशाचे? डेव्हलपमेंटचे, विकासाचे. आणि आता आपण पाहणार आहोत सामाजिक इंडिकेटर. सामाजिक मध्ये काय आहे? शिक्षण. आता या शिक्षणामध्ये काय असणार आहे? स्त्रियांना सुद्धा शिक्षण मिळालं पाहिजे, महिलांना मिळालं पाहिजे, जे काही वंचित घटक असेल त्यांना सुद्धा शिक्षणाचा उपलब्धता असली पाहिजे. हे झाला तुमचा सोशल इंडिकेटर्स, बरोबर नाही? समाजामध्ये याचं प्रतिबिंब जाणत असतं. त्याच्यानंतर आरोग्य, हेल्थमध्ये सुद्धा सर्वांना आरोग्याच्या सुविधा समान पद्धतीने मिळायला पाहिजे. हा एक तुमच्या सामाजिक निर्देशक आहे. कशाचा? डेव्हलपमेंटचा. त्याच्यानंतर लोकसंख्या वाढीचा दर. तुमची जी काही लोकसंख्या आहे, आता हा लोकसंख्या म्हणजे डायरेक्ट समाजाच येतो. लोकसंख्या वाढीचा दर असेल, त्याच्यामध्ये मृत्यूचं प्रमाण असेल, जन्मदर असेल, बरोबर, याचा सुद्धा विचार इथे केला. जननदर असेल, मृत्यूदर असेल, याचा विचार केला जात असतो. त्याच्यानंतर लिंग गुणोत्तराचा विचार केला जात असतो. मुलं आणि मुलगा मुलगी यांचा लिंग गुणोत्तर काय असेल त्याचा विचार इथे केला जातो. तर हा कसला आहे? तुमचा सोशल इंडिकेटर आहे. लिंग विषयक विकास निर्देशक. आता लिंग विषयक विकास निर्देशक भरपूर आहेत, बरोबर. तर ते हे आपल्याला इथे पाहिजे. हे घटक कसले आहेत? विकासाचे सामाजिक निर्देशक मध्ये मोडतात. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण जो काही समावेशक विकास आहे, समावेशक वृद्धी किंवा इन्क्लुसिव्ह ग्रोथ हा टॉपिक इथे आपला कम्प्लीट झालेला आहे. ओके. पुढच्या चॅप्टर मध्ये आपण मानवी विकास ह्याच्यावर बोलणार आहोत. त्याच्यानंतर जे काही इंडिकेटर्स आहेत मानवी विकासाचे ते आपण पाहणार आहोत. वेगवेगळे 6-7 इंडिकेटर्स आहेत ते आपल्याला पाहिजे आहेत. त्याच्यानंतर पुढचा टॉपिक असणार आहे समावेशक विकास, बरोबर. सॉरी, समावेशक नाही, शाश्वत विकास, बरोबर. सस्टेनेबल डेव्हलपमेंट, त्याच्यासाठी काय काय आहे ते आपल्याला पाहायचं आहे. ठीक आहे. तर ह्या चॅप्टरमध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजून आलं असेल असं मी आशा करतो. ठीक आहे. कौटिल्य आयसच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके. थँक्यू सो मच.